महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः श्रीपादवल्लभगुरुपदमारविन्दो मयिराजनित्यं जालंदितं मन्दस्मितं सुमधुरमादनेत्रं संसारतापहरणं सततं स्मरामि श्रीपादवल्लभ गुरु कर्मपरुक्षं भक्तेषु निरतं त्रिपु संशयं वै संस्मरणमात्र चित्ते जागरण सुभद्रं संसारविधिशमनं सततं भजामि श्रीपादवल्लभ गुरु परमेश्वरस्य योगीश्वरस्य शिवशक्ति समन्वितस्य श्री पर्वतस्य शिखरगुरुसन्निविष्टं त्रैलोक्यपावनपदाब्जं नमामि श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो। आज आपण श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये कांडळकर भाऊंच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी नरसिंह सरस्वती जन्म आणि गुरुचरित्र या विषयावरती आपण आजच्या प्रवचनाचा विषय घेणार आहोत। सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की प्रथमचे मी 10 मिनिटं जे बोलणार आहे ते अचूकपणे ऐका, कारण त्याच्यावरती नंतर पुढे तुम्हाला समजेल। ध्यान देऊन ऐका। आपण म्हणतो ऋणानुबंध आपले काहीतरी जोडलेले असतात, या ऋणानुबंधावरतीच बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी होत असतात। ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि वनवासाला गेल्यानंतर त्या ठिकाणी सीतामाईला तहान लागली। तहान लागल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या अरण्यामध्ये खूप फिरले परंतु त्यांना पाण्याचा स्रोत काही त्या ठिकाणी मिळाला नाही आणि ते थकल्यानंतर परत सीतामाईपाशी आले आणि म्हटले मला पाण्याचा स्रोत मिळाला नाही। त्यावेळेस इथं मयूर म्हणजे मोर त्या ठिकाणी आले आणि म्हणले की चला मी तुम्हाला पाण्याचा स्रोत कुठं आहे ते दाखवतो आणि सीतामाईची तहान त्यानंतर जाईल। तर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी हो म्हटले, परंतु जो मयूर होता त्याने असं सांगितलं की मी हवेतून उठणार आणि तुम्ही पायी चालणार, त्यामुळं तुमच्या आणि माझी या अरण्यामध्ये सुखामुख होईल। मग त्याला पर्याय त्यांनी असा काढला, त्या मयूराने असं प्रभू रामचंद्राला सांगितलं की मी ज्या मार्गाने जाईल त्या मार्गाने माझे मोर पंख मी टाकीत टाकीत जाईल आणि ह्या मोर पंखाच्या दिशेने तुम्ही बरोबर या। मग ते मयूर त्या ठिकाणी पुढे चालले, आपल्या पंखातील मोर पंख ते खाली जमिनीवर टाकत चालले आणि त्या ठिकाणी त्याला तो पाण्याचा झरा मिळाला आणि तो झरा त्यातून पाणी त्यांनी घेतलं आणि सीतामाईला ते दिलं। सीतामाईला दिल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून पाणी आलं। का पाणी आलं की त्यांना माहिती होतं आणि त्या मयूर जो होता मोर त्यालाही माहिती होतं की ज्यावेळेस त्यांचे जे मोर पंख असतात ते नैसर्गिकरित्या जर गळाले तर ते पुन्हा येतात, पण जर ते काढून जर टाकले तर त्या मयूराचा मृत्यू हा त्या ठिकाणी होणार असतो। आपला मृत्यू होणार आहे हे माहिती असून सुद्धा त्यांनी आपले पिसाऱ्यातील मोर पंख त्या ठिकाणी टाकले आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी त्यांना म्हटले की तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही हे जे केलं याचे जे ऋणानुबंध या ठिकाणी आपले जोडणार आहेत। पुढच्या जन्मी मी श्रीकृष्ण ज्यावेळेस अवतार घेईल त्यावेळेस माझ्या शिरामध्ये मोरपंख हा असेल। असे हे 2 ऋणानुबंध या जोडले गेलेले आहेत त्या 2 जन्माचे, राम आणि श्रीकृष्ण। हे ऋणानुबंध ज्यावेळेस होत असतात ना त्या ऋणानुबंधामधूनच श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे दोघांचे सुद्धा ऋणानुबंध आपण आता पाहणार आहोत। ज्यावेळेस नरसिंह सरस्वती आपल्याला समजून घ्यायचे, नरसिंह सरस्वती समजून घेत असताना आपल्याला प्रथमतः श्रीपाद श्रीवल्लभ समजून घ्यावे लागणार आहे। त्याचं कारणच असं आहे की श्रीपाद श्रीवल्लभ समजून घेतल्याशिवाय नरसिंह सरस्वती
आपल्याला समजणार नाही. त्याआधी आपण दत्त महाराजचे अवतार आपण पाहणार आहोत. दत्त महाराजांचे अवतार हे पौराणिक 16 आहेत आणि कलियुगातले 3 आहेत. आपल्याला माहिती ना कलियुगातले 3 कोणते कोणते अवतार आहेत. एक श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरे नरसिंह सरस्वती आणि तिसरे श्री स्वामी समर्थ महाराज. असे 3 अवतार या कलियुगातले दत्त महाराजांचे आहेत. तर हे 3 अवतार पाहत असताना आपण पहिल्यांदा श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र समजून घेऊ. त्यानंतर नरसिंह सरस्वतींचं चरित्र समजून घेऊ आणि गुरुचरित्र समजून आपण घेऊया. आता भाऊंचं हे मंदिर आणि भाऊंची सेवा ही सर्वांना माहितीच आहे. आणि जी जी व्यक्ती या मंदिरामध्ये या मठामध्ये येते ती कुठल्याही धनाची किंवा कुठल्याही लालसेपोटी ती येत नाही, तर मन मोकळेपणाने इथे मोठी सेवा करत असते. भाऊंच्या या मंदिरामध्ये अनेक प्रकारचे अनेक प्रकारच्या पोथ्या असतील, धार्मिक ग्रंथ असतील, त्यांचं पारायण सतत होत असतं. आपणही गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. पण त्याआधी आपण श्रीपाद श्रीवल्लभ समजून घेऊया. श्रीपाद श्रीवल्लभ हे एकमुखी आपण दत्त म्हणतो. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे एकमुखी दत्त. ज्या वेळेस पिठापूरमध्ये अप्पलराज लक्ष्मी शर्मा, अप्पलराज शर्मा म्हणजे हे कोण होते? श्रीपाद श्रीवल्लभांचे वडील आणि सुमती महाराणी ही त्यांची आई होती. या समाजामध्ये धार्मिक, आध्यात्मिक हा जो आंधळेपणा आलेला आहे, हा जो लंगडेपणा आलेला आहे, ह्याला सूचित करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांच्या आई वडिलांना पहिली 2 मुलं झाली. एक होता आंधळा आणि एक होता लंगडा. त्याच्यामुळे ते खूप दुःखी असायचे. ते खूप दुःखी असताना एक दिवस या सुमती महाराणीला भीष्महराचा प्रसाद या ठिकाणी आला. तो ऐनवेलीवरून आला. ऐनवेली म्हणजे पिठापूर पासून 70-80 किलोमीटरवरती हे गाव आहे आणि श्रीपादांच्या वडिलांचं तेच गाव ऐनवेली. जर आपण पिठापूरला गेलं तर ऐनवेलीचं दर्शन घेऊन यावं गणपतीचं. तर तो गणपतीचा प्रसाद आल्यानंतर त्या दोघा नवरा बायकोंनी तो घेतला. खाल्ल्यानंतर काही दिवसांनी या सुमती महाराणींना स्वप्न पडायला लागले. शंख, चक्र, गदा, त्रिशूळ अशी स्वप्न त्यांना पडायला लागली आणि त्यांनी त्यांचे पती अप्पलराज लक्ष्मी शर्मा यांना ते सांगितला. सांगितल्यानंतर माता सुमती पोटी जन्म घेशी पिठापुरी, गणेश चतुर्थी दिवशी प्रकटती ज्योती रूपे. त्यांनी हा प्रसाद घेतल्यानंतर त्यांना स्वप्न पडायला लागले. स्वप्न पडायला लागल्याच्या नंतर त्यांनी आपले मालक अप्पलराज लक्ष्मी शर्मा यांना सर्व वृत्तांत त्या ठिकाणी तो सांगितला. तर ह्यांचे जे मालक आहे श्रीपाद श्रीवल्लभांचे वडील अप्पलराज लक्ष्मी शर्मा, तर ह्यांच्याकडं कालाग्निशम दत्त महाराजांची मूर्ती होती. रोज संध्याकाळी ते दत्त महाराजांची पूजा त्या ठिकाणी करायचे आणि ही पूजा चालू असताना साक्षात त्या मूर्तीमधून मानवी रूपात दत्त महाराज त्यांच्या समोर येऊन बसायचे. बसल्यानंतर ते त्यांना प्रश्न विचारायचे, परंतु त्यांनी कधी आपले वैयक्तिक प्रश्न किंवा छोटे मोठे प्रश्न विचारले नाही. जे अति महत्वाचे प्रश्न असेल तेच त्यांना ते विचारायचे. मग माधवा यावे असा श्रीपाद श्रीवल्लभांच्या वडिलांनी त्या मूर्तीला आवाज दिल्यानंतर एक यतिवेश धारण करून एक मूर्ती बाहेर आली आणि काही क्षणामध्ये ती परत त्या मूर्तीत लुप्त झाली. परत श्रीपादांच्या वडिलांनी त्यांना आवाज दिला, माधवा यावे, माधवा यावे. मग त्यानंतर साक्षात दत्त महाराज मानवी रूपात येऊन त्यांच्या समोर बसले. त्यावेळी दत्त महाराजांनी त्यांना सांगितलं की जेवढे मनुष्य किंवा जे मानवी रूप धारण केलेले लोक जे आहेत,
सजीव जी आहे, हे मी बोलवल्यानंतर त्यांना यावंच लागतं आणि जा म्हटल्यानंतर त्यांना जावंच लागतं. तुम्ही जे हे रूप पाहिलंय हे यतिवेशधारी श्रीपाद श्रीवल्लभांचं आहे आणि काही दिवसातच त्यांचा या पृथ्वीवरती जन्म होणार आहे. यानंतर त्यांनी त्या दत्त महाराजांनी काय केलं की श्रीपादांच्या वडिलांच्या भूमध्यावरती दाबलं, आपल्या अंगठ्याने त्यांच्या भूमध्यावरती दाबल्यानंतर त्यांना गतजन्माचं आठवण यायला लागली. आठवण आल्यानंतर त्यांनी एका काळामध्ये दत्त महाराजांना आपल्या घरी जेवायला बोलवलं होतं आणि त्यांच्या बरोबरच सूर्यदेव आणि अग्निदेवही त्या ठिकाणी आले होते आणि त्यांना वर मागायला सांगितला. वर मागत असताना त्यांना एवढा आनंद झाला की तो वर त्यांना मागता आला नाही आणि ते शांत बसले. त्यानंतर ह्या दोन्हीही दाम्पत्यांनी, सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मांनी त्या जन्मात दत्त महाराजांना जेवण घातलं होतं. त्याचं फलस्वरूप या जन्मात परत पुन्हा एक यती तुमच्या घरी भिक्षा मागायला येईल आणि ती भिक्षा तुम्ही त्यांना द्यायची. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी हा वृत्तांत सांगला, आपल्या सासऱ्यांना सांगितला. सासरे म्हणजे कोण? बापांना चर्यानुज. हे सुमती महाराणीचे वडील श्रीपादांचे आजोबा, बापांना चर्यानुज. तर यांना सांगितल्यानंतर यांनी लगेच त्याला सांगितलं की तुम्ही जी काही आपल्या आमुषा आहे, सर्व पितृ आमुषा, भोजधाऱ्यांना भोजन देण्याच्या आधी जर कुणी यतिवेशी जर आपल्या दारात जर आले तर त्यांना कुठलीही मनात शंका न आणता त्यांना पहिले भिक्षा द्या आणि मग भोजकऱ्यांना भोजन द्या. तर त्यावेळेस नेमकं तसंच झालं. सर्व पितृ आमुषेला यतिवेश धारण करून श्रीपाद त्यांच्या दारामध्ये आले. सुमती महाराणींना त्यांनी आवाज दिला दारातून, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही म्हटल्यानंतर सुमती महाराणी भिक्षा घेऊन दारात आल्या आणि त्या यतिवेशाला त्यांनी भिक्षा वाढली. भिक्षा वाढल्याच्या नंतर त्यांनी, माते तुम्हाला भिक्षा दिली, तुला काय वर मागायचा तो तू माग. आणि मग सुमती महाराणी त्यांना म्हटल्या की गत म्हणजे 100 वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ हे सिद्ध पुरुषांना दर्शन देत आहेत, त्यांचं दर्शन मला तेवढं तुम्ही द्या. आणि एक प्रचंड असा आवाज आला, आकाशामध्ये वीज चमकावे असा प्रकाश झाला आणि सर्व त्यांच्या दृष्टी बसून सर्व नाहीसं झाल्यासारखं झालं. आणि त्यांच्या समोर एक यतिवेश रूप धारण करून दत्त महाराज उभे राहिले. त्यांना दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर सुमती महाराणींनी त्यांचे पाय धरले, त्यांच्या पाया पडल्या, परंतु त्यांनी पाया पडून दिलं नाही. कारण ते म्हणले, माते उठ, आईने मुलाच्या पाया पडायचं नसतं, त्यामुळे मुलाचं आयुष्य कमी होतं. मग त्यांनी त्याला उचलून घेतली आणि म्हणले, आता तुला काय अजून वर मागायचं तो माग. म्हणजे तुम्ही जे बोललात ना ते शब्द खरे करा. तुम्ही मला माता म्हटले ते आणि तुम्ही माझे पुत्र व्हा आणि माझ्या पोटी जन्म घ्या. असं काही दिवसानंतर सुमती महाराणींना दिवस गेले आणि एक दिवस असा आला. कुठला दिवस आला? गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीला प्रातःकाळी म्हणजे सकाळी श्रीपाद श्रीवल्लभांच्या आईला प्रसूतीगृहात नेण्यात आलं. प्रसूतीगृहात नेण्यात आल्यानंतर त्यांना वेदना पोटामध्ये व्हायला लागल्या आणि त्या मूर्छित झाल्या. मूर्छित झाल्यानंतर ज्योती रूपाने श्रीपाद श्रीवल्लभ अवतरले. माता सुमती कोटी जन्म घेसी पिठापुरी, गणेश चतुर्थी दिवशी प्रकटी ज्योती रूपे. गणेश चतुर्थीच्या दिवशी चित्रा नक्षत्र, तुला राशी आणि सिंह लग्नामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. सुमती महाराणीने त्यांच्या पाया पडल्यामुळे 16 वर्षाचंच आयुष्य पिठापूरमध्ये मी घालवणार आणि 16 वर्षानंतर तुम्ही मला आग्रह केला
की तुम्ही आता लग्न करा, तुम्ही उपवर झालेला आहात, त्या दिवशी मी पिठापूर सोडेल आणि मी संन्यास घेईल. त्यानंतर श्रीपाद हळूहळू, त्याआधी श्रीपादांचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस एक वाणी झाली. त्या ठिकाणी ज्योतिरूपाने 4 वेद आणि 18 पुराणे आली आणि जे काही प्रसूतीगृहाच्या महिला होत्या त्यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि त्या ठिकाणी वाद्य, सुमधुर गीते आणि 4 वेदांनी तिथं गायन करायला सुरुवात केली. असा हा श्रीपादांचा जन्म एकमुखी दत्तात्रयांचा 1320 ला पिठापूरमध्ये कधी झाला? गणेश चतुर्थीच्या दिवशी चित्रा नक्षत्र, तुला राशी आणि सिंह लग्नामध्ये श्रीपादांचा जन्म झाला. हा जन्म झाल्याच्या नंतर त्यांचे आजोबा बापनाचार्यानो त्यांच्यावरती खूप प्रेम करायचे. श्रीपाद श्रीवल्लभांना पिठापूरमध्ये अनेक चमत्कार करता आले असते, पण त्यांनी ते केले नाही. 16 वर्षाचं आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी व्यतीत करत असताना किंवा घालवत असताना वेळोवेळी त्यांना सांगावं लागलं की मी दत्त महाराज आहे, मी दत्त आहे. याची प्रचिती आणण्याची अनेक उदाहरणं त्यांनी पिठापूर वासियांना दिली. परंतु आजही पिठापूरच्या बऱ्याचशा लोकांचा विश्वास की श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त महाराज आहेत अजूनही नाही. श्रीपाद श्रीवल्लभ मोठे मोठे होत असताना त्यांनी अनेक लीला केल्या. त्यानंतर 16 वर्षाचे झाल्याच्या नंतर श्रीपादांना त्यांच्या आई वडिलांनी, तुम्ही आता उपवर झाला, आपण शॉर्टकट मध्ये पाहूया श्रीपादांचं चरित्रामृत. त्याला 2 तास लागतील, परंतु आपल्याला नरसिंह सरस्वती पाहिजे म्हणून एक शॉर्टकट मध्ये सांगतो. तर तुम्ही आता उपवर झाला, तुम्ही आता लग्न केलं पाहिजे अशी विनंती आईने केली. पण त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की मी ज्यावेळेस भिक्षा मागायला तुमच्या घरी आलो होतो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस लग्नाचा विषय तुम्ही माझा काढसाल त्यावेळेस मी पिठापूर सोडेन. परंतु श्रीपादांच्या आईची खूप इच्छा होती की माझ्या मुलाचं लग्न व्हावं, त्यांनी लग्न करावे. त्यावेळेस योगाद्वारे त्यांनी श्रीरूप धारण करून त्यांना अनघा माते समवेत दर्शन दिले. श्रीपाद श्रीवल्लभ ही संन्यासी आहेत, मग त्यांची पत्नी अनघा माता, आपण असं म्हणतो अनघा माता, कसं काय? तर त्यांनी ते योग चक्षुद्वारे कुंडलिनी जागृत करून त्यांना अनघा माते समवेत दर्शन दिलं, त्यांची इच्छा पूर्ण केली आणि त्यांनी पिठापूर या ठिकाणी सोडलं आणि ते कुरवंपूर मध्ये आले. कुरवंपूर मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा अनेक लीला त्यांनी केल्या. कृष्णा नदीच्या मध्ये बरोबर 2 भाग त्या कृष्णा नदीचे झालेले आहेत आणि तिथं ते बेट तयार झालेलं आहे. त्या बेटालाच कुरवंपूर किंवा कुरगड्डी अशी 2 नावं त्या ठिकाणी आहेत. तर 14 वर्ष श्रीपाद श्रीवल्लभ त्या ठिकाणी होते. 14 वर्ष असताना ते कृष्णा नदीच्या पाण्यावरनं चालायचे. ज्या ज्या ठिकाणी त्यांची पावलं पडतील त्या पावलाच्या मागे कमळाची फुलं उत्पन्न व्हायची. अनेक स्त्रियांना त्यांनी वर दिले, पुन्हा मुलगा होत नसेल, पण त्यांचा दरबारच त्या पंचदेव पहाड या ठिकाणी अलीकडच्या बाजूला व्हायचा. दर म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार असे दिवस त्यांचे ठरलेले असायचे. पुढल्या दिवशी काय सत्संग व्हायचा. कधी कधी ते पंचदेव पहाडलाही करायचे, कधी ते कुरवंपूरलाही करायचे. पण कुरवंपूरला राहण्याची कुणालाही विनंती नव्हती. जो श्रीपाद श्रीवल्लभांचा चरित्रामृत जो हा ग्रंथ आहे तो कोणी लिहिला? शंकर भट्टांनी लिहिला. त्यांना सुद्धा त्या बेटावरती राहण्याची परवानगी नव्हती. त्याचं कारणच असं होतं की सिद्ध पुरुष, महापुरुष, हिमालयामधून सुद्धा सिद्ध पुरुष त्या ठिकाणी संध्याकाळी श्रीपादांच्या दर्शनाला यायचे. त्यामुळे मानवांना कुठलाही त्या बेटावरती राहण्याची परवानगी नव्हती. परंतु मग श्रीपादांनी काय केलं
आपल्या वयाच्या 30व्या वर्षी उरमपूरच्या कृष्णा नदीमध्ये लुप्त झाले 1350. मग श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्मकाळ काय, जन्मदिवस काय, 1320 ते 1350. 30 वर्षाचा हा त्यांचा अवतार काळ. मग श्रीपादांनी 30 वर्षाचाच हा अवतार काळ का घेतला, 30 वर्षच का राहिले. आपण कधी कधी म्हणतो ना, छत्रपती संभाजी महाराज अजून 20 वर्ष तरी पाहिजे नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज तरी 20 वर्ष पाहिजे नव्हते. असेच श्रीपाद श्रीवल्लभ 30 वर्षच का, त्याचं कारण काय. आपण 4 ते 5 कारण पाहणार आहोत की श्रीपादाचं 30 वर्षाच कालखंड का, आणि ह्या कालखंडामध्ये त्यांनी ज्या ज्या लोकांना वचन दिली. लक्षात घ्या, नरसिंह सरस्वतींचा जन्म होण्याचे कारण काय, का जन्म झाला नरसिंह सरस्वतींचा, तर ती श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार कार्यामध्ये श्रीपादांनी ज्या लोकांना वचन दिली होती की पुढच्या जन्मी मी तुमचा उद्धार करेन, पुढच्या जन्मी मी असा दिसेल, ती वचन पूर्ण करण्यासाठी श्रीपादांनी ही अवतार समाप्ती केली आणि पुढच्या जन्मी ते नरसिंह सरस्वतींचा अवतार घेऊन प्रकटले. तर या श्रीपादांनी वचन कुणाला कुणाला दिली होती. आपण पहिलं वचन कुणाला दिलं ते पाहू. अतिशय महत्वाचा विषय हा. श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म, अवतार समाप्ती आणि नरसिंह सरस्वतींचा जन्म, त्याची कारण. आपण अध्याय वाचतो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, 1 वेळा वाचतं, 2 वेळा वाचतं, 3 वेळा वाचतं, पटकन लक्षात नाही राहत. पण ज्या शंकर भट्टांनी श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्रामृत लिहिलं ते केंद्रस्थानी धरायचे आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात आणि त्यांचे श्रीपादांचे अनुभव ते शंकर भट्टांना सांगतात आणि शंकर भट्ट ते चरित्रामृतात लिहित राहतात. म्हणून शंकर भट्ट कायम लक्षात ठेवायचे चरित्रामृत वाचताना. तर पहिले त्यांचे आजोबा आहे बापानाचार्य, यांना पहिलं वचन त्यांनी दिलं. काय वचन दिलं, सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापानार्यनुत श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव. आता या श्लोकामध्ये किंवा या ओळीमध्ये आपण श्रीपादांचे आजोबा बापानाचार्य हे पाहू. तर हे बापानाचार्य कोण होते हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. जे गणपती बाप्पा आहेत आपले विघ्नेश्वर, विघ्नेश्वराचा मुलगा लाभद, लाभदने अवतार कोणाचा घेतला, लाभद महर्षींचा घेतला. लाभद महर्षींनी अवतार कोणाचा घेतला, भास्कराचार्यांचा घेतला. भास्कराचार्यांनी कुणाचा अवतार घेतला, तर हे बापानाचार्य होते. म्हणजे श्री गणेशांचा जो मुलगा आहे लाभद यांचाच तो अवतार बापानाचार्य आहे. ही जी मी फोड करून सांगतोय ना, हे बरंच वाचन करून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी लगेच लक्षात येत नाही, तर ते ध्यान देऊन तुम्ही ऐकावं. तर हे बापानाचार्य जे आहे हे पिठापूरच्या ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. कायम सत्याने चालणारे, कुठलाही निर्णय ते चुकीचा देत नव्हते. पिठापूरच्या ब्राह्मण मंडळींना जरी जरी काही निर्णय चुकीचे असतील तर ते काढून त्यांना विरोध करीत असे. असे हे बापानाचार्य अग्नी आणि सूर्याचे उपासक होते. अनेक कोटी जप मंत्र त्यांनी गायत्री मंत्राचा केला होता आणि सावित्री काटक यज्ञ त्यांनी आरंभलं होतं. तर हा जो सावित्री काटक चैन यज्ञ जो आहे हा काय आहे, तर सूर्यातून शक्तिपात करणे. हा शक्तिपात कसा करायचा, तर ते यज्ञाद्वारे करायचा. तर हा यज्ञ करीत असताना हा जो शक्तिपात त्यांनी या ठिकाणी झाला, तो शक्तिपात कुठे कुठे झाला, श्रीशैल्यमच्या मल्लिकार्जुन लिंगात झाला, गोकर्ण महाबळेश्वराच्या लिंगामध्ये झाला आणि तिसरा पिठापूरच्या कुक्कुटेश्वराच्या मंदिरामध्ये झाला. तर या 2 ठिकाणी अन्नदान झालं,
पण पिठापूरच्या कुक्कुटेश्वराच्या मंदिरात अन्नदान झालं नाही. त्यामुळे पिठापूरला गेल्यानंतर आपण सर्वांनी अन्नदान हे केलं पाहिजे. या सृष्टीमध्ये अनेक सजीव आहेत, पशुए पक्षी प्राणी, झाडे फुले फळे, आणि मानव असा एकटाच आहे की त्यालाच फक्त अन्नदान करण्याचा अधिकार आहे. पशु पक्षी करू शकतात का अन्नदान? नाही. प्राणी करू शकतात का अन्नदान? नाही. फक्त मानवालाच अधिकार आहे. त्यामुळे पिठापूरमध्ये गेल्यानंतर आपण अन्नदान करावं. पिठापूरला जरी नाही जमलं तरी ज्या ज्या ठिकाणी दत्त क्षेत्र आहे, दत्त महाराजचं मंदिर आहे, या ठिकाणी आपण अन्नदान केलं तरी चालतंय. जी काही नासा ही जी वैज्ञानिक दृष्ट्याची संघटना आहे, हा त्यांनी हे डिक्लेअर केलेलं आहे, हे मी डिक्लेअर करीत नाही. काय की ज्या ज्या ठिकाणी दत्त महाराजांचं स्थान आहे त्या त्या ठिकाणी एकदम ऊर्जा आहे. तुम्ही 10,000 पायऱ्या सोडून गिरनारला जा, परत या. ज्यावेळेस मी गिरनारला गेलो त्यावेळेस 6 महिन्याचं मुलगं एक लेडीज आपल्या कडेवरती घेऊन तिथं दर्शनाला आलती. त्याच्यानंतर 70 वर्षाची स्त्री तिथं गिरनारला आली होती. हे कशाचं होतं? तिथं ऊर्जेचं. तिथं गेल्यानंतर ऊर्जा येते. पिठापूरला जा, पिठापूरून या. आता किती लोक आहेत ते पिठापूरला गेले आणि पिठापूरून आले? बघा, एक 9 चैतन्य शरीरामध्ये येतं पिठापूरला गेल्यानंतर, आणि इथं आल्यानंतर कंटाळाच येत नाही पिठापूरून आल्यानंतर. असं हे ऊर्जेचं स्थान आहे दत्त क्षेत्र. तुम्ही सुद्धा ह्या मंदिरात या, नामस्मरण करा, दर्शन घ्या आणि बघा कामाला किती ऊर्जा येते बघा. त्याचं कारण असे त्रिकाल पूजा. या मंदिराची त्रिकाल पूजा होती ना, ते कारण आहे. आणि हे मी सांगत नाही तर हे नासाने सांगितले, नासा जी संघटना आहे तिने सांगितलेलं आहे. तर ह्या दत्त क्षेत्रामध्ये अन्नदान केल्याचं पुण्यफळ आपल्याला लाभतं. तर आपण परत मुद्दे की बापांना श्रीपादांचे आजोबा. तर ह्या आजोबांना काय वाटायचं की मी संन्यासी रूप धारण करावं किंवा मला संन्यास घेता आला तर बरं होईल, अशी त्यांची खूप मनोमन इच्छा होती. आणि श्रीपाद आणि त्यांचे आजोबा हे दोघांचं खूप प्रेम. बघा, आपलं आणि वडिलांचं जमत नाही, पण आपलं आणि आजोबांचं चांगलं जमतं. अशा आजोबा हे श्रीपादाला घेऊन पूर्ण पिठापूर फिरायचे, इकडे जा तिकडे जा, त्यांचे लाड करायचे. आणि एक दिवस असं झालं, बापांना चेहऱ्यावर घरी नव्हते आणि त्यांच्या दारामध्ये भाताचं तुस वाळत घातलं होतं. आणि ह्या तुसावरती श्रीपाद श्रीपाद पळत गेले आणि बापांना चॅलेंज त्या ठिकाणी आले. आणि बापांना चॅलेंजनी आपल्या मुलीला म्हणजे सुमती महाराणींना विचारलं, अरे ह्या तुसावरनं कोण पळत गेले? ते म्हणजे कोण झाला? तुमचाच लाडका नातू. मग लाडका नातू तर 1 वर्षाचा आणि पावलं उमटले 16 वर्षाच्या मुलाची. मग त्यांनी श्रीपादांना आपल्या मांडीवरती घेतलं, त्यांचे पाय चेक केले तर त्या पायावरती त्यांना शंख चक्र गदा अशी शुभ चिन्ह दिसली. आणि जे पाय उमटले होते त्या उमटलेल्या पावलांच्या वरती सुद्धा शुभ चिन्ह दिसली. आणि त्या ठिकाणी बापांना चरण त्यांनी सिद्धमंगल स्तोत्राची रचना केली. सिद्धमंगल स्तोत्र म्हणजे काय? तर ह्या सिद्धमंगल स्तोत्रामध्ये पूर्ण चरित्रामृत दडलेलं आहे. सिद्धमंगल स्तोत्राच्या 9 वळी आहेत आणि ह्या 9 वळीमध्ये संपूर्ण चरित्रामृत आहे. आपल्या आईचा उल्लेख आहे, बहिणीचा उल्लेख आहे, आजोबांचा आहे, आजीचा आहे, स्वतःचा आहे आणि पिठापूरचा देखील आहे. तर हे सिद्धमंगल स्तोत्र म्हणताना तुम्हाला कुठली वेळ काळ काही पाण्याची गरज नाही. महिलांनी सुद्धा आपल्या घराचं काम चालू असताना सुद्धा सिद्धमंगल स्तोत्र युट्यूबला लावलं तरी चालेल. युट्यूबला अनेक चालींमध्ये हे सिद्धमंगल स्तोत्र आहे. तर श्रीमदनंता श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकंद श्री विजयी भव श्री विद्याधर राधा सुरेखा श्रीराधीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकंद श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जन श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव
भवतो जोपाती प्रेम लक्ष्मी गण संध्या होतिता श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्य रूपिणी राजमां वसुध गर्भ पुण्य फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड सुमति नंदन नर हरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड पीठिका पुराणी नित्यविहारा मधुमति दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव अशी या बापानुचारी त्यांनी या कवनाची रचना केली. कुठलाही व्याकरण दोष शोधू नये. चरित्रामृताच्या 17व्या अध्यायामध्ये हे सिद्धमंगल स्तोत्र आहे आणि हे सिद्धमंगल स्तोत्र पठन केल्यानंतर आपल्याला सिद्ध पुरुषाच्या स्पर्शाचा दर्शनाचा सुद्धा लाभ या ठिकाणी मिळतो. कारण चरित्रामृत वाचल्याचंच पुण्यफळ या सिद्धमंगल स्तोत्र गायनाने आणि पठनाने मिळते. तर हे बापानाचार्य जे आहे ते श्रीपादांना मांडून त्यांनी घेतलं. त्यांची पदकमल चेक केल्यानंतर त्यांना शुभ चिन्ह दिसली आणि एक दिवस असा आला की बापानाचार्यांनी त्यांना प्रश्न विचारला की श्रीपाद, तुम्ही म्हणता की मी दत्त उपासक आहे. लक्षपूर्वक ऐका. श्रीपाद, तुम्ही काय म्हणता की मी दत्त उपासक आहे. कधी कधी म्हणता मी दत्त आहे. नक्की दत्त उपासक आहात का दत्त आहात? त्यावेळेस श्रीपादांनी त्यांना उत्तर दिलं, ज्यावेळेस मी बोलतो ना की मी दत्त उपासक आहे त्यावेळेस मी दत्त उपासकच असतो. ज्यावेळेस मी बोलतो मी दत्त आहे त्यावेळेस मी दत्तच आहे. ज्यावेळेस मी बोलतो की मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे त्यावेळेस मी श्रीपाद श्रीवल्लभच आहे. अनेक प्रश्नांची उत्तर श्रीपादांनी त्यावेळेस बापानाचार्य यांना त्या ठिकाणी दिली आणि श्रीपादांनी त्यांच्या भूमध्यावरती त्या ठिकाणी स्पर्श केला आणि आपल्याही भूमध्यावरती स्पर्श केला. त्यावेळेस बापानाचार्यांना एका क्षणात हिमालयात जाऊन बाबाजींचं दर्शन झालं. काशी, गया, प्रयाग या त्रिवेणी संगमावरती जाऊन अंघोळ केल्याचं फळ मिळालं. क्षणामध्ये यतिवेश धारण केलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन मिळालं. सुमती महाराणी अपरराज शर्मा यांचा शुभविवाह झाला आणि त्यांच्या पुढे श्रीपाद श्रीवल्लभ जन्माला आले. एका क्षणात त्यांना हे दिसलं. श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या समोर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत असताना अचानक त्यांना वेशधारी, भगवी वेशधारी करून केलेले नरसिंह सरस्वती दिसले. नरसिंह सरस्वती दिसल्यानंतर एका पाण्यावरती त्यांनी कापड टाकलं आणि ते कर्दळीवनात गेलेले त्यांना दिसले. असा एका क्षणामध्ये त्यांना हा सगळा वृत्तांत श्रीपाद श्रीवल्लभांनी बापानाचार्यांनी त्यांना दिला आणि बापानाचार्यांनी सांगितलं की आपण मला संन्यास घेण्याची परवानगी द्या. पण श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलं की तुम्ही संन्यास घ्यायची गरज नाही. पुढच्या जन्मी मी नरसिंह सरस्वती या रूपाने अवतार घेईल. तुमच्यासारखा सेम दिसणारा. आता बघा, आपल्या स्वामींची मूर्ती सर्वांनी पहा. स्वामींची मूर्ती जी आहे तेच नरसिंह सरस्वती. दंड, भगवी कपडे घातलेले, केस नाही, असं त्यांचं रूप बापानाचार्यांचं होतं आणि तेच रूप घेऊन पुढच्या जन्मी नरसिंह सरस्वतींच्या नावाने ते जन्म घेणार. हे पहिलं वचन श्रीपादांनी आपल्या आजोबांना दिलं. बरोबर. एक वचन आता आपण पाहिलं. दुसरं वचन कुणाला दिलं त्यांनी? विप्रसिंहाच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना. विप्रश्री जी होती या स्त्रीला सुद्धा श्रीपादांनी वचन दिलं होतं. ज्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभ 14 वर्ष कुरुमपूरला होते आणि श्रीपाद श्रीवल्लभ रोज प्रातःकाळी आणि सायंकाळी कुरुमपूरच्या कृष्णा नदीमध्ये आंघोळीला जायचे. तर एक दिवस आंघोळीला गेल्यानंतर ही विप्रश्री आणि तिचा मुलगा पाण्यामध्ये
आत्महत्या करायला म्हणजे जीव द्यायला ही दोन्ही मायलेक निघाली होती. श्रीपादांनी त्यांना थांबवलं आणि बोलून घेतलं. काय झालं की तुम्ही दोघंही मायलेक या नदीमध्ये जीव द्यायला निघाले. त्यावेळेस त्या विप्रस्त्रीने सांगितलं की माझी मुलं झाली, ती मरण पावली आणि हा आता मुलगा झालेला आहे, त्याला बुद्धी कमी आहे, मंद बुद्धीचा तो आहे. कुठल्याही कार्यामध्ये याला ब्राह्मण लोक नेत नाही, फक्त श्राद्धाचं भोजन करण्यासाठी याला घेऊन जातात आणि अनेक अवहेलना त्याला सहन करायला लागतात, मान अपमान सहन करावा लागतो. याला कंटाळून यांनी जीवन संपवण्याचा विचार केला आणि माझ्या मुलासाठी मी जगते, पती तर माझा पहिलाच गेलेला आहे आणि माझा मुलगा जर मरण पावला तर माझं सुद्धा जगून काही उपयोग नाही, त्यामुळे मी सुद्धा म्हणजे मरण स्वीकारते. म्हणून ते दोघेही त्या कृष्णा नदीमध्ये आत्महत्या करायला गेलेले श्रीपादांनी अडवले. आणि मग त्या स्त्रीला, ज्यावेळेस त्या स्त्रीने श्रीपादांचे पाय धरले तर श्रीपाद सुद्धा म्हणजे माते उठ, माझ्या पाया पडू नकोस. तर त्या मातेने सांगितले की तुम्ही मला माता म्हटला, तुमच्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा अशी माझी खूप इच्छा आहे. मग श्रीपादांनी काय म्हटलं की ह्या जन्मी नाही, परंतु पुढल्या जन्मी मी तुमच्या पोटी येईल, परंतु शनी प्रदोष समयी तुम्ही शिवाराधना करणे अत्यंत गरजेचे आहे. बघा, शनी प्रदोष असतो, सोम प्रदोष असतो. शनी प्रदोष समयी शिवाची आराधना करणे अत्यंत महत्वाचे असते. कारण ज्यावेळेस कुकुटेश्वराच्या मंदिरामध्ये शनी प्रदोष समयी ज्यावेळेस पूजा चालली होती, त्याच वेळेस कुकुटेश्वराच्या लिंगामधून एक ध्वनी आला की श्रीपाद श्रीवाजावांच्या आई वडिलांचं लग्न लावून द्या. शनी प्रदोष समयीच हा प्रसंग झालेला आहे. त्यामुळे शनी प्रदोष समयी शिवाराधना करणे अत्यंत गरजेचं आहे. ही शिवाराधना केल्यानंतर तुला पुढल्या जन्मी पुत्र म्हणून तुझ्या पोटी जन्म येईल, असा हा दुसरा शब्द श्रीपादांनी त्या विप्र स्त्रीला दिला. आले दोन कारण तुमच्या लक्षात. एक पहिलं कारण श्रीपादांचे आजोबा बापांना चालले आणि दुसरं विप्रश्री. विप्रश्रीला कुठे दिलं? पुरमपूर मध्ये. बापांना चालले कुठे दिलं? पिठापूर मध्ये. यानंतर तिसरं जे आहे हे नर सावधानी. नर सावधानी कोण होते? तर पिठापूर मध्ये जी काही ब्राह्मण परिषद चालायची, ह्या ब्राह्मण परिषदेमधले हे एक श्रीपादांचे आजोबा आणि त्यांच्या समवयस्क हे नर सावधानी. श्रीपाद त्यांच्या आजोबाच्या खांद्यावरती यायचे, ब्राह्मण परिषदेमध्ये बसायचे, पण ह्या नर सावधानींना ते आवडत नसत. आणि हे नर सावधानी जे आहेत यांच्या जिभेवरती बगलामुखी नाच नसत. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे आणि समोर आता काय होणार आहे हे त्यांना कळत होतं. पण ज्या दिवशी त्यांनी श्रीपादांना विरोध केला त्या दिवशी त्यांच्या जिभेवरली बगलामुखी माता निघून गेली आणि त्यांना अवकाळा यायला सुरुवात झाली. असे अनेक आरोप प्रत्यारोप त्या नरसावधानीवरती पिठापूरमध्ये झाले, कारण साक्षात त्यांनी दत्त महाराजांना विरोध केलेला होता. आणि त्यांचं शरीर असं काष्ट होत 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 गरिबी येत येत गेली. खूप गरीब झाले. त्यांच्या घरी राजगिरीची भाजी पिकायची आणि ही राजगिरीची भाजी श्रीपादांना खूप आवडायची. परंतु त्यांनी ती कधी श्रीपादांना ज्यावेळेस इच्छा झाली ना त्यावेळेस ती राजगिरीची भाजी श्रीपादांना त्यांनी दिली नाही. असं हे नरसावधानीचं व्यक्तिमत्व होतं. एक दिवस त्यांचा मृत्यू पिठापूरमध्ये झाला. पिठापूरमध्ये नरसावधानीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्या अंत्ययात्रेमध्ये श्रीपादांचे वडील, श्रीपादांचे आजोबा हे सर्व होते. नरसावधानींची बायको सुद्धा त्या अंत्ययात्रेमध्ये होते. चिता रचली. चिता रचल्यानंतर त्यांचा मुलगा त्या नरसावधानींना अग्नी डाग देणार. तेवढ्यामध्ये नरसावधानींची बायको ही श्रीपादांजवळ आहे. श्रीपाद, तुम्ही स्वतः दत्त महाराज आहात. काय म्हणले त्या? श्रीपाद, तुम्ही स्वतः दत्त महाराज आहात. त्यांचे मालक नरसावधानी
त्यांच्या जिभेवरती बगलामुखी नाचत होती. त्यांना श्रीपाद हे दत्त महाराज आहेत हे कळालं नाही, पण त्यांच्या बायकोला कळालं. श्रीपाद तुम्ही स्वतः दत्त महाराज आहेत आणि तुमच्या आजोबा चितेवरती मेले, तर त्याला चितेवरती रचलंय. मी एवढ्या लांब लांब हळदी कुंकवासाठी गेले, त्या कुंकवासाठी मी एवढ्या लांब जाऊन हळदी कुंकू लावून घेतलं आणि आज तेच माझ्या आधी या चितेवरती पडलेले आहे. तुम्ही दत्त महाराज आहात ना, उठवा ना आजोबांना, उठवा. त्यावेळेस त्यांचा मुलगा त्यांना त्या चितेला अग्नी डाक देत असताना श्रीपाद म्हणले, अरे थांबा, मेलेल्या वडिलांना अग्नी डाक देताना मी पाहिलं आहे, परंतु हे जिवंत आहेत आणि तुम्ही त्यांना अग्नी डाक देता. आणि स्वतः गेले त्याच्या भ्रूमध्यावरती श्रीपादांनी अंगठ्याने दाबलं आणि नर सावधानी उठून बसले. नर सावधानी उठून बसल्यानंतर त्यांनी अनेक वेळा श्रीपाद श्रीवल्लभांना विनंती केली की तुम्ही आमच्या घरी भोजन करायला या, पण ते कधीही श्रीपाद त्यांच्या घरी गेले भोजन करायला गेले नाही. अनेक वेळा त्यांनी त्यांच्या चरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण श्रीपादांनी त्यांच्या चरणाला स्पर्श करून दिला नाही. आणि इतकी प्रचंड दारिद्र्य त्यांच्या घरी आली. आणि एक दिवस त्यांनी विनंती केली की श्रीपाद तुम्ही साक्षात दत्त आहात, आमच्या घरी जेवण करा, दर्शनाचा लाभ मला द्या. त्यावेळेस श्रीपादांनी सांगितलं की ह्या जन्मी नाही, पुढच्या जन्मी ज्यावेळेस तुम्ही घेवड्याचा वेल गुरुचरित्रामध्ये 18वा अध्याय आहे ना तुमच्या सगळ्यांच्या लक्षात, 18व्या अध्यायामध्ये घेवड्याचा वेल त्याची भाजी मी ज्यावेळेस खाईल त्यावेळेस तुला धन धान्य देईल आणि तुमची मुक्तता यातून मी करेन. की तो वचन झालं तिसरं. म्हणून चौथं वचन रजक. माहिती ना, रजक श्रीपाद श्रीवल्लभाच्या चरित्रामृतामध्ये त्याचा उल्लेख येतो. ज्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभ कोल्हापूरला होते त्यावेळेस तो रजक त्या ठिकाणी त्यांचे कपडे त्यांच्या अंगणामध्ये झाडून मारून घेणे, साफसफाई करणे आणि लांबूनच त्यांना नमस्कार करायचे. ज्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभ सकाळ संध्याकाळ कृष्णा नदीमध्ये आंघोळीला जायचे त्यावेळेस हा रजक अतिशय प्रेमादराने त्यांना नमस्कार करायचा. आणि एक दिवस काय झालं, एक राजा यवन राजा त्या नदीमध्ये कृष्णा नदीमध्ये कोल्हापूरला नौका विहार करत होता. आणि तो नौका विहार इतका छान पद्धतीने तो राजेशाही थाटातच चाललेला होता. आणि हा रजक त्यात इतका विलीन होतो, त्यात मग्न होतो. श्रीपाद जवळ आले तरी त्याचं लक्ष श्रीपादांकडे नव्हतं. म्हणून श्रीपादांनी त्याला आवाज दिला. आवाज दिल्यानंतर तो सावध झाला, काय साक्षात श्रीपाद माझ्या समोर, माझं आज लक्ष नाही, काय तुझी इच्छा आहे. तर त्यावेळेस त्या रजकाला मोक्ष प्रदान करता आला असता, परंतु श्रीपादांनी त्याला मोक्ष दिला नाही. त्याची ज्या काही राहिलेल्या इच्छा आहे, आपल्याला मोक्ष कधी मिळतो, ज्यावेळेस आपल्या इच्छा पूर्ण होतात ना, ही इच्छा नसते त्यावेळेस मोक्ष मिळतो. पण ह्याच्यामध्ये मनामध्ये इच्छा होती. त्या नौका विहार करताना तो राजा त्यांनी पाहिला होता आणि एक दिवस मी राजा होईल असं त्याला वाटलं. आणि श्रीपादांनी तथास्तु म्हटलं आणि त्याला पुढल्या जन्मी मी ज्यावेळेस नरसिंह सरस्वतीचा जन्म घेईल त्यावेळेस तू बिदरचा राजा, यवन राजा बिदरचा होशील. चौथं कारण, नरसिंह सरस्वतीचा जन्म का झाला त्याचं चौथं कारण, ते चौथं वचन श्रीपादांचं. आता पाचवं काय बघा. आता हे स्वामींचं आपलं मंदिर आहे. स्वामींच्या मंदिरासमोर आरती चालताना भाऊ समोर औदुंबराला सुद्धा आरती दाखवतात. मग प्रत्येक दत्त क्षेत्रामध्ये औदुंबरच का, हा सुद्धा प्रश्न खूप मोठा तुमच्या मनामध्ये असेल किंवा माहिती पण असेल. तर हा जो औदुंबर वृक्ष आहे, ज्यावेळेस भक्त प्रल्हाद नामस्मरणाने आपल्या भगवंताचं नामस्मरण करायचं, पण त्याच्या वडिलांना म्हणजे हिरण्यकशिपू त्यांना ते आवडत नसत. आणि त्यांनी काय केलं, त्यांना अनेक संकटे अनेक दुःख देण्याचा प्रयत्न केला. परंतु एक दिवस असा आला की तू म्हणतो ना माझा भगवंत इकडे आहे तिकडे आहे, चराचरामध्ये आहे, मग कुठं आहे सांग, ह्या खांबात आहे का. तर म्हणजे हो, ह्या खांबातच माझा भगवंत परमेश्वर आहे. आणि त्या हिरण्यकशिपूने त्या खांबावरती लाथ मारली आणि त्याच्यात नरसिंह
नृसिंह आणि नरसिंह फरक लक्षात घ्या. नृसिंह सरस्वती आणि नरसिंह. नरसिंह काय? वरती सिंहाचं रूप, खाली मानवाचं रूप नरसिंह. आणि नृसिंह हे श्रीपाद श्रीवल्लभ. आणि त्या औदुंबरातून नरसिंह प्रकट झाले. हिरण्यकशिपूला मांडीवर घेतलं आणि त्याच्या पोटामध्ये नख घालून त्याचा वध केला. पण ज्यावेळेस त्याचा वध झाला त्याच्या पोटामध्ये खूप विष होत. हे विष नरसिंहाच्या नखामध्ये गेलं आणि त्यांच्या अंगाचा दाह झाला. एवढं प्रखर ते विष होत. मग दाह झाल्यानंतर लक्ष्मी मातेने औदुंबराची फळं आणली आणि त्या औदुंबराच्या फळामध्ये ती नख घालून त्यांचा दाह त्यावेळेस कमी झाला. कुणाचा? नरसिंहाचा. नरसिंहाचा दाह कमी झाल्यानंतर त्या औदुंबराची फळं, मग त्या औदुंबराला अनेक वर देण्यात आले. जी व्यक्ती त्या औदुंबराला पाणी घालेल, पूजा अर्चा करेल, त्यांची सर्व दुःख नाहीशी होती. ज्या महिलेला मूल नाही त्याच्या प्रदक्षिणा मारल्यानंतर मुलं देखील होईल, अशी अनेक वरदानं औदुंबराला देण्यात आली. परंतु ज्यावेळेस त्या हिरण्यकशिपूने लाथ मारली त्या खांबामध्ये, त्या खांबाचे 2 तुकडे झाले आणि त्या 2 तुकडे झाल्याच्या नंतर काही काळाने त्या लाकडामध्ये पालवी आली. त्या लाकडाला पालवी आली, सजीव झाला. पालवी आल्यानंतर त्याच्यातून औदुंबर वृक्ष तयार झाला त्या लाकडामधून. आणि भक्त प्रल्हाद हे त्यानंतर त्या औदुंबराची पूजा अर्चा करायला लागले. पूजा अर्चा करत असताना एक दिवस स्वतः दत्त महाराज समोर येऊन त्यांच्या उभे राहिले. समोर येऊन उभे राहिले आणि भक्त प्रल्हादांना सांगितलं की पुढील जन्मी तुम्ही राघवेंद्र स्वामी हा नावाने जन्म घेसाल. कर्नाटक मध्ये मंत्रालय, रायचूरच्या पुढे गेल्यानंतर मंत्रालय, त्या मंत्रालयामध्ये हा राघवेंद्र स्वामींची समाधी आहे. राघवेंद्र स्वामी कोण? तर भक्त प्रल्हादांचे अवतार. भक्त प्रल्हादांचा अवतार नंतर राघवेंद्र स्वामी. या अवतारामध्ये तुम्ही द्वैत सिद्धांत लोकांना समजून सांगा असं वादन दत्त महाराजांनी भक्त प्रल्हादांना दिलं. आणि हे वरदान देत असताना त्यांच्या पुढे दत्त महाराज आल्यानंतर त्या औदुंबर वृक्षामधून मानवी रूपाने औदुंबर समोर आले आणि दत्त महाराजांना त्यांनी नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर दत्त महाराजांनी त्यांना वरदान दिलं की या औदुंबराच्या छायेमध्ये, याच्या गुहामध्ये मी कायमस्वरूपी वास करेन. आणि या लाकडामधून नरसिंह प्रकटले. नरसिंह प्रकटले म्हणून नरसिंह सरस्वती नावाने मी पुढील जन्मी नरसिंह सरस्वतीचा जन्म घेईल. ही 5 ते 6 कारण आपण नरसिंह सरस्वतीच्या जन्माची पाहिली. बरोबर आलं ना सगळ्यांच्या लक्षात की नरसिंह सरस्वतीचा जन्म का होणार होता? हे ऋणानुबंध आहे. हे ऋणानुबंध कसे आहेत? आपण मगाशी पाहिलं, सांगितलं मी तुम्हाला की श्रीकृष्णाने गीता लिहिली. त्या गीतेमध्ये 700 ओव्या होत्या, परंतु ते सर्वसामान्य माणसाला समजावे म्हणून श्रीकृष्णाने परत ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने जन्म घेतला आणि ज्ञानेश्वरी 7700 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिल्या. कशासाठी लिहिल्या? की भक्तांचा उद्धार व्हावा, त्यासाठी लिहिल्या ना. यानंतर नरसिंह सरस्वती यांचा जन्म आपण पाहू. आता ही 5 प्रमुख कारण आपल्याला समजलीत ना. आपलं काही प्रवचन नाही, कीर्तन नाही, आपला हा सत्संग झाला. काय प्रश्न असतील तर नंतर बिनधास्त विचार. तर हे नरसिंह सरस्वती यांचा जन्म कुठे झाला? नरसिंह सरस्वती दत्त महाराजांचा दुसरा अवतार. जे आज स्वामींचं रूप झाले ते नरसिंह सरस्वती सेम टू सेम तसेच दिसायचे. हा दुसरा अवतार. पहिले कोणते? श्रीपाद श्रीवल्लभ एकमुखी दत्त, ज्यांचा जन्म पिठापूरमध्ये झाला, गणेश चतुर्थीला झाला. नंतर ते 16 वर्ष पिठापूरमध्ये होते. पिठापूरमध्ये असताना त्यांनी बापांच्या रूपाने नरसावड्यांना वचन दिलं पुढच्या जन्माचं. नंतर गुरुपूरला 14 वर्ष राहिले, तिथं रजकाला आणि विप्रस्त्रीला वचन दिलं. याची फलश्रुती म्हणून नरसिंह सरस्वतींचा जन्म त्यांना दुसऱ्या अवतारामध्ये घ्यावा लागला. तर
श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती करंज नगरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपोनी मौन धैर्यले तुम्हीच ना मौनी बंधने वेद वधोनी जननी सुखवी तुम्हीच ना. आता हे श्रीपाद श्री वल्लभांचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती कारंजा गावी एक सद्ब्राह्मण राहायचे आणि ह्या सद्ब्राह्मणांच्या पोटी अंबा या मुलीने जन्म घेतला. कोणती? विप्रश्री, जी कुरमपूरमध्ये श्रीपादांनी जिला वचन दिलं ती विप्रश्री. ज्यावेळेस त्यांनी वरदान दिलं त्याच वेळेस त्यांनी देहाचा त्याग केला आणि कारंजाला त्यांचा एका ब्राह्मण सद्ब्राह्मणांच्या घरी अंबा माता या नावाने जन्म झाला. त्या मोठ्या हळूहळू मोठ्या व्हायला लागल्या आणि मग त्यांच्या आई वडिलांनी त्यांचा विवाह करण्याचं ठरवले. तर त्याच गावातील म्हणजे कारंजा गावातील एक सद्ब्राह्मण असणारे माधव देव माधव काळे यांच्याशी झाला. तर हा जन्म झाल्याच्या नंतर त्यांना श्रीपाद श्री वल्लभांचा जो दुसरा अवतार त्यांचं आपण नरसिंह सरस्वती नाव घेतो, परंतु यांचं मूळ नाव काय आहे? शाळीराम देव माधव काळे हे नरसिंह सरस्वतींचं मुंजीच्या अगोदरचं नाव. कारण ज्याला अंबा माधव यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. कधी घेतला? 1378 ला. श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म काळ काय? 1320 ते 1350. नरसिंह सरस्वतींचा काय? 1378. जरी 1378 ला नरसिंह सरस्वतींनी जन्म घेतला, त्यांना प्रसूती वेदना अंबा मातेला व्हायला लागल्या आणि श्रीपादांच्या दुसरा अवतार हा जो आहे नरसिंह सरस्वती यांनी जन्म घेतल्यानंतर त्यांनी ओंकाराचा उच्चार केला. ओंकाराचा उच्चार केल्यानंतर बरेच दिवस ते काहीच बोलत नसे. सगळ्यांना प्रश्न पडला, सगळ्याला कळून तर चुकलं की जन्मताच यांनी ओंकार घेतलेला आहे. ओंकार घेतला म्हणजे हे अवतारी पुरुष आहे हे सर्वांनी मान्य तर केलंच होतं, परंतु बरेच दिवस नरसिंह सरस्वती हे बोलत नव्हते. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की लोखंडाला स्पर्श केल्यानंतर त्या लोखंडाचं सोनं झालं. देवघरात अनेक वस्तूंना स्पर्श केल्यानंतर 1385 ला त्यांची मुंज झाली. पण मुंज कशी झाली? त्यांना तर बोलता येत नव्हतं आणि आईवडील खूप दुःखी असायचे की माझा मुलगा बोलत नाही. परंतु त्यांची जी काही लक्षणं होती त्या लक्षणावरून ते अतिशय आनंदित असायचे की हे अवतारी पुरुष आहे. मग एक दिवस त्यांनी आपल्या शेंडीला हात लावला, जांघेला हात लावला आणि खाली करदोटा जो असतो तिथं त्या ठिकाणी हात लावला. मग त्यांना कळून चुकलं की यांची मुंज केली पाहिजे. ही मुंज 1385 ला झाली. मुंज झाल्यानंतर 4 घरी भिक्षा मागायची हे ठरले. मग ही 4 घरी भिक्षा मागत असताना दत्त महाराजांच्या मूर्तीच्या शेजारी पायापाशी 4 श्वान असतात. म्हणजे 4 श्वान कोण आहेत? तर हे 4 वेद आहेत. मग हे त्यांना सांगितलं की तुम्ही 4 घरी भिक्षा मागा. 4 घरी ज्यावेळेस नरसिंह सरस्वती भिक्षा मागायला गेलो, पहिल्या घरी भिक्षा मागितल्यानंतर ऋग्वेद त्यांनी पठण केला. दुसरी भिक्षा मागितल्यानंतर सामवेद, यजुर्वेद असे 4 वेद त्यांनी, सामवेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद, अथर्ववेद या 4 वेदांचं पठण त्यांनी भिक्षा 4 घरी मागितल्यानंतर केलं आणि सर्वांना कळून चुकलं हे खूप मोठे अवतारी पुरुष आहे, म्हणून त्यांना ते नमन करायचे. असे हे नरसिंह सरस्वतीचा जन्म कारंजाला झाला. ओंकार त्यांनी जपला आणि 7व्या वर्षी त्यांनी मौजी बंधन केलं आणि 4 वेद म्हणले. हे तर आले सगळ्यांच्या लक्षात. नरसिंह सरस्वती आले ना लक्षामध्ये. मग त्यांनी आपल्या आई वडिलांना सांगितलं की मी संन्यासी, मला संन्यास घ्यायचा आहे, तुम्ही मला आता परवानगी द्या. परंतु त्या आईने त्यांच्यापाशी अशी विनंती केली की अरे बाबा, तुला जर परवानगी दिली तर आमचं म्हातारपणात कसं व्हायचं?
आम्ही काय करणार. म्हणून त्यानंतर त्यांनी त्या मातेला तथास्तु म्हटले आणि त्यानंतर त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी झाली. ही मुलगी झाल्याच्या नंतर 1388 ला 3 वर्षानंतर त्यांनी आपल्या आईवडिलांकडे परवानगी मागितली की आता मी संन्यास घेणार. तरी सुद्धा तिच्या मनामध्ये त्यांना सोडायची इच्छा नव्हती आणि त्यांनी तिच्या परत शरीरावरती हात ठेवला आणि तिला गतजन्मातलं सगळं आठवलं की हेच श्रीपाद श्रीवल्लभ आहे, हे आता थांबणार नाही. आणि मग हेच नरसिंह सरस्वती काशीला गेले आणि कृष्ण सरस्वती यांना गुरु मानलं आणि संन्यास दीक्षा त्यांनी या ठिकाणी घेतली. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर मग संन्यासी हा एका जागेवर स्थिर नसतो, त्याला भ्रमण हे करावं लागतं. आता आपण नरसिंह सरस्वतींचा जन्म पाहिला आणि हा नरसिंह सरस्वतींचा जन्म पाहत असताना त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांनी काय काय कार्य केलं, कुठं कुठं गेले, हे पाहण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर गुरुचरित्र वाचलं पाहिजे. गुरुचरित्रामध्ये त्यांचा पूर्ण कार्यकाल आहे. मग हे गुरुचरित्र पाहत असताना किती लोकांनी गुरुचरित्र वाचलं मला हात करून सांगा. मग 1 ते 5 अध्यायामध्ये काय आहे, गुरुचरित्र कुणी लिहिलं, कुणी सांगितलं, हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे ना. नुसतं वाचन करण्यात काही अर्थ नाही. माझं तर वैयक्तिक असं मत आहे, कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाहीये, तर माझं वैयक्तिक मत असं आहे की पारायण जरी तुम्ही करीत असला काही चुकीचं नाही, परंतु आपल्या घरी किंवा मंदिरामध्ये 1 अध्याय 1 पान त्यातलं 1 पेज हे समजून घ्या. आता दत्त जयंती झाली, अनेक ठिकाणी गुरुचरित्र पारायण होतं. अनेक लोकांनी व्हिडिओ त्याचे व्हॉट्सअपवरती टाकले होते, काही स्टेटसला टाकले होते आणि मी पाहत होतो की एक व्यक्ती अशी गुरुचरित्र पारायण करीत होती आणि समोरनं तो व्हिडिओ कॅसेट काढणारा आला आणि लगेच त्याची दृष्टी त्याच्याकडे गेली. मग कसं पारायण सांगा, काही उपयोग नाही. तुकाराम महाराजांनी जी गाथा लिहिली ती 7 दिवसात लिहिली का, पूर्ण आयुष्यात काय अनुभव आले त्या गाथेत त्यांनी लिहिली, पूर्ण आयुष्य केलं. ज्ञानेश्वरांनी लिहिली का 7 दिवसात ज्ञानेश्वरी, श्रीपाद श्रीवल्लभांचा चरित्रामृत 7 दिवसात लिहिले का, गुरुचरित्र 7 दिवसात लिहिले का. आपण पारायण करतो त्यावेळीचा तो कार्यकाल असतो, करा, काही अडचण नाही. परंतु 365 दिवसातले 7 दिवस 8 दिवस जर आपण सोडले तर बाकीच्या इतर दिवशी आपल्या घरीच आपण 1 अध्याय हा वाचला पाहिजे, त्यातली 1 वेळ समजून घेतली पाहिजे. तर दत्त महाराजांचे जे दुसरे अवतार आहे नरसिंह सरस्वती, हे गुरुचरित्र लिहित असताना हे गुरुचरित्र कोणी कोणाला सांगितले, हा पहिला मुद्दा आहे. सिद्ध मुनींनी नामधारकास गुरुचरित्र सांगितले आणि नामधारकाने ते लिहिले. आपल्याला गुरुचरित्र अध्याय वाचायला मिळेल, सगळे मिळेल. बघा आता आपण बरोबर आहे ना, गुरुचरित्राची मांडणी करत करत जाऊ आणि गुरुचरित्र काय आहे कसं आहे एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. गुरुचरित्राचं बऱ्याचशा लोकांनी पारायण केलंय, पण कुणी लिहिलं, कधी लिहिलं, कसं लिहिलं हेच माहिती नाही. गाणगापूरला कोण आहे, दत्त महाराज आहे. अहो पण दत्त महाराज पण कितवा अवतार आहे, स्वामी समर्थ कितवा अवतार आहे. काही लोकांना स्वामी समर्थ माहिती आहे, नरसिंह सरस्वतीत माहिती नाही, काहींना श्रीपाद श्रीवल्लभच माहिती नाही. सिद्धमंग स्तोत्रावरती मी पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक लिहित असताना प्रत्येक ओळीवरती 1 पेंटिंग करण्याचं काम मला करायचं होतं. आणि मी अचानक वहिनीला आणि भाऊला म्हणलं की कोणी जर पेंटर असेल तर शोधा, आणि त्यांनी त्या पेंटरचं नाव मला सांगितलं. पण तो पेंटर सुद्धा असा होता की त्याला स्वामी शिवाय दुसरं काहीच माहिती नव्हतं. श्रीपाद श्रीवल्लभ पर्यंत नरसिंह सरस्वती कोण त्याला माहिती नव्हतं, फक्त स्वामी समर्थ माहिती होते. ते पण ह्या मंदिरात आल्यामुळे त्यांना स्वामी समर्थ हे दत्तात्रयाचे अवतार आहे हे माहिती असावं. आणि मी त्यांच्याशी चर्चा करत असताना मग श्रीपाद श्रीवल्लभ त्यांनी काय काय लिहिल्या केल्या
म्हणजे सिद्ध मंगळसूत्रामध्ये ज्या 9 वळी आहेत त्या 9 वळीच्या वरती एक एक पेंटिंग करायची होती. परंतु त्या एक एक वळीचा अर्थ मी त्यांना समजून सांगत होतो आणि ते त्या पद्धतीने ते पेंटिंग करत होते. त्यांच्या ज्या पेंटिंग जर आपण जर पाहिल्या ना तर कोणी म्हणू शकत नाही की यांना दत्त संप्रदायाचा लवलेशही नाही. इतक्या सुंदर पेंटिंग त्यांनी केल्या. मग हे का झालं, कसं झालं, ते ही दत्त महाराजांचीच कृपा. त्यांच्या हातून हे कार्य करून घ्यायचं होतं म्हणून त्या पेंटिंग एवढ्या सुरेख झालेल्या आहेत. तर चला आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ. नामधारकाला सिद्ध मुनींनी गुरुचरित्र सांगितलं. मग ही सिद्ध मुनी कोण? नरसिंह सरस्वतींचे 4 शिष्य. कोण? सिद्ध मुनी, सायनदेव, नंदी आणि नरहरी असे हे 4 शिष्य. तर हे सायनदेव जे आहेत या सायनदेवांची 5वी पिढी सरस्वती गंगाधर. ह्या सरस्वती गंगाधरांनी हे गुरुचरित्र लिहिलं. कुणी सांगितलं तर सिद्ध मुनींनी. जे 4 शिष्य नरसिंह सरस्वतींचे होते त्यातले सिद्ध मुनी, या सिद्ध मुनींनी गुरुचरित्र लिहायला सांगितलं. जे 4 नंबरचे जे त्यांचे शिष्य होते सायनदेव, या सायनदेवातली 5वी पिढी सरस्वती गंगाधर. गुरुचरित्र 550 वर्षापूर्वी सुद्धा लिहिलं गेलं. 550 वर्षापूर्वी लिहिलं गेलं ते भुजपत्रावरती लिहिलं गेलं. पण ते भुजपत्र जे आहे आज जर त्याच्यावरती लिखाण झालं तर ते दुसऱ्या दिवशी नाहीसं होत होतं. त्याचं कारण असं होतं की सरस्वतीची पूजा अर्चा तिचं स्मरण झालेलं नव्हतं म्हणून ते भुजपत्रावरच गुरुचरित्र आज लिहिलेलं दुसऱ्या दिवशी नाहीसं होत होतं. म्हणून ह्या गंगाधरांचं नाव काय केलं, मग सरस्वती लिहिलं. सरस्वती गंगाधर. हे छोटे छोटे मुद्दे पण खूप महत्वाचे आहेत. सरस्वती गंगाधर नाव कसं पडलं कळालं. त्याच्यानंतर नरसिंह सरस्वती आणि सरस्वती गंगाधर ही 2 नावं आहेत. सिद्ध मुनींना गंगाधर, सरस्वतींना गुरुचरित्र सांगितलं. परंतु प्रत्येक अध्यायामध्ये नरसिंह सरस्वतींचा उल्लेख हा 2 ते 3 वेळा येतो आणि हे सरस्वती गंगाधर. म्हणून त्या शब्दांचा अपभ्रंश होऊ नये म्हणून सरस्वती गंगाधरांचं नाव नामधारक केलं. काय केलं? नामधारक केलं. मग ह्या सिद्ध मुनींनी त्या नामधारकाला गुरुचरित्र लिखाणाची विनंती केली. मग हे गुरुचरित्र पाहत असताना ह्याचे 3 पाठ केले. कोणते कोणते केले 3 पाठ सांगा, आहेत का लक्षात? ह्याच्यामध्ये हे 3 पाठ करत असताना ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड असे 3 पाठ केले. पहिला जो आहे तो ज्ञानकांड. हा ज्ञानकांड जो आहे हा 1 ते 24व्या अध्यायापर्यंत आहे. कर्मकांड 25 ते 37 आणि भक्तिकांड 38 ते 53. मग ह्या ज्ञानकांडामध्ये काय आहे 1 ते 24 ज्ञानकांड जे आहे हे गुरु शिष्य परंपरा, गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा याचं वर्णन. म्हणजे हा पाया आहे. ज्ञानकांड जो आहे हा पाया आहे. मग कर्मकांड, कर्मकांड काय आहे की आपण काय कार्य करतो. आपण जर पिंपरीला गेलो किंवा राटणी फाट्यावर गेलो आणि चुकीचं काम करून काहीतरी आलो, कोणाशी खोटं बोललो, एखाद्या भाजीपाल्याचे पैसे आपण जाणून बुजून दिलेच नाही, त्या गर्दीत निघून आलो, हे कर्म चांगलं आहे का? नाही. तर कर्म चांगलं करण्यासाठी काय केलं पाहिजे? भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे आणि चांगलं कार्य केलं पाहिजे. गोरगरीब लोकांची मदत आपण केली पाहिजे. हे कर्म, हे कर्मकांड. पहिलं काय? ज्ञानकांड, कर्मकांड आणि तिसरं आहे ते भक्तिकांड. ज्ञानकांड, कर्मकांड जर परफेक्ट असेल तरच भक्ती चांगली होऊ शकते. आलं ना लक्षात? ज्ञान, कर्म आणि भक्ती हे 2 पाया जर आपला मजबूत झाला तर भक्ती कांड आपलं चांगलं होऊ शकतं. आणि हे गुरुचरित्र
आपण ज्या ज्या वेळेस पारायण करतो बघा, म्हणजे मी सुद्धा त्यातून सुटलेलो नाही. ज्या वेळेस आपण मंदिरात जातो किंवा गुरुचरित्राचं वाचन करायला बसतो, मग आपल्याला विनंती केली जाते की आपला संकल्प सोडा. कशासाठी संकल्प सोडायचा? आपण काहीतरी मागणी करण्यासाठी झालेला असतो, आपल्याला काहीतरी हवं असतं, म्हणूनच आपण चरित्रामृत वाचायला बसतो आणि आपल्या इच्छा पूर्ण होतील. मग काही काही लोक म्हणतात ना, 4-5 वेळा केलं पारायण, अजून काही फरक नाही, अजून काय प्रसाद मिळाला नाही. पण हे तसं नसतंच. गुरुचरित्राचं पारायण करत असताना त्याच्यामध्ये आचरण दिलेलं आहे. तुम्ही जेवण करायला कसं बसायचं, तुम्ही भक्ती कशी करायची, तुमचं स्वतःचं आचरण कसं असलं पाहिजे, गृहस्थ आश्रमात कसं तुम्ही वावरलं पाहिजे, ब्राह्मणांनी कसं राहिलं पाहिजे, स्त्रियांनी कसं राहायला पाहिजे, हे आचरण त्याच्यामध्ये आहे. आणि हे आचरण आपण गुरुचरित्र वाचत असताना हे आचरण जर आपण आत्मसात जर केलं तर कुठल्याही सुखाची आपल्याला गरज नाही. ऑटोमॅटिक आपोआप ते सुख आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे मागणी करायची काही गरज त्या ठिकाणी भासत नाही. काही लोक म्हणतात की गुरुचरित्र महिलांनी वाचू नये. बऱ्याचशा ठिकाणी सांगितलं की गुरुचरित्र महिलांनी वाचू नये. पण हे मी सांगतो माझं मत की गुरुचरित्र सर्वांनी वाचावे. कुठल्याही आध्यात्मिक ग्रंथाचं लिखाण कुठल्याही भक्ताचं नुकसान किंवा त्याला त्रास होईल यासाठी झालेला आहे का? भक्ताचं चांगलं कल्याण झालं पाहिजे, त्याची उन्नती झाली पाहिजे, यासाठी धर्मग्रंथ लिहिलेत ना. 31व्या अध्यायामध्ये आपण नंतर पाहणार आहोत, तरी उजळतो सांगतो. 31व्या गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये काय आहे की प्रतिव्रता स्त्रीचं आचरण कसं पाहिजे. 32व्या अध्यायामध्ये काय, विधवा स्त्रीचं आचरण कसं पाहिजे. लहान मुलांच्या संदर्भात सुद्धा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर व्रत, आपण व्रत कसं करतो, त्या व्रताचा कशी केली पाहिजे. मग हे कुणासाठी आहे? महिलांसाठीच येत ना हे अध्याय. मग हे जर महिलांसाठी गुरुचरित्र जर नसेल तर ते अध्याय पुरुषांनी वाचून काय उपयोग आहे? विधवा स्त्रीने कसं आचरण करावं हे पुरुषांनी वाचून काय उपयोग आहे? स्त्रीचं आचरण, प्रतिव्रता स्त्रीचं आचरण कसं असावं हे पुरुषांनी वाचून काय उपयोग आहे त्याचा? तर स्त्रियांचा सुद्धा उल्लेख आहे, त्यात त्याचं आचरण आहे. त्यामुळे सर्वांनी गुरुचरित्र वाचावे. एक एक वेळ वाचा, एक एक पान वाचा आणि ते आत्मसात करून त्याचं अनुकरण आपल्याकडून झालं तरच या पारण्याची फलश्रुती आपल्याला 100% मिळणार आहे. त्यानंतर 1 तास झालेला आहे, परंतु आता थोडं आहे. आपलं गुरुचरित्र हे संपल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही, कारण ते 2 दिवस मी वाचनात घालवले आहे, तसं अनालिसिस केलाय, वेगवेगळे पाठ केले तुम्हाला समजावे म्हणून. आता गुरुचरित्र पारायण आपण जर केलं 1 ते 5 अध्यायामध्ये काय सांगता येईल. 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 20 अध्यायापर्यंत काय सांगता येईल. 1 ते 5 अध्यायापर्यंत गणेशाचं पूजन, गणेशाची महस्ती, सरस्वती आणि लक्ष्मीचं स्तुती 1 ते 5 अध्यायामध्ये. गोकर्णचा महिमा असेल, दत्त महाराजांचा जन्म देखील त्या ठिकाणी 1 ते 5 अध्यायामध्ये येतो. आणि 5 ते 10व्या अध्यायापर्यंत श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्रामृत 5 अध्यायामध्ये गुरुचरित्राचं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 11व्या अध्यायामध्ये नरसिंह सरस्वतीचा जन्म सांगितलेला आहे. आपण तो मागाशी पाहिलाच. नरसिंह सरस्वतीचा जन्म कधी झालाय? दुपारी झालाय. श्रीपाद श्रीवल्लभांचा कधी झालाय? सकाळी झालाय. आणि दत्त महाराजांचा जन्म कधी झालाय? तर सायंकाळी झालाय. लक्षात ठेवा, छोटे छोटे मुद्दे तर अतिशय महत्वाचे आहेत, ते आपल्याला माहिती पाहिजे का? तर आपण सनातन धर्म, हिंदू धर्माचे आहोत, म्हणून हे गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. कारण गुरुचरित्र हा एक वेदच मानलेला आहे. ज्याप्रमाणे 4 वेद आहेत तसे गुरुचरित्राला सुद्धा वेदाची उपमा, वेदाचे स्थान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यामुळं गुरुचरित्र हे वाचन करीत असताना या अनेक कोण आपण या ठिकाणी जरी सांगितलेले असले तरी या प्रत्येक अध्यायामध्ये
काय काय दिलेलं आहे हे आपण पाहूया. 14व्या अध्यायामध्ये जे काही सायन देव आहेत त्यांचे शिष्य, या सायन देवाला तो यवन जो राजा आहे तो प्रत्येक वेळेस नवीन नवीन ब्राह्मणांना मारण्याचं शोधत असतो आणि त्यावेळेस या सायन देवांच्या घरामध्ये नंबर येतो आणि ते श्री गुरूंना भेटून त्याच्या घरी जातात त्या राजाच्या, परंतु त्याला तो भ्रमिष्ट होतो आणि शेवट साईन देवाची माफी मागतो आणि साईन देवाची सुटका त्यातून होते. तो अध्याय हा 14वा. 17व्या अध्यायामध्ये भुवनेश्वर देवी आणि जिव्हा कापलेल्या ब्राह्मणाचं वर्णन आहे. हे जे कुठं झालं तर हे औदुंबरला झालं. औदुंबरला ज्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभ आले आणि या श्रीपाद श्रीवल्लभांच्या आल्यानंतर एकदम साधं वेश त्यांनी धारण केलं आणि बराचसा काळ चतुर्मास त्यांनी औदुंबरला केला. मग हे जे औदुंबरचा महिमा काय, सांगलीच्या पुढे गेल्यानंतर औदुंबर लागतं, मग नरसोबाची वाडी लागते. ह्या औदुंबरला गेल्यानंतर त्या ठिकाणी नरसिंह सरस्वती होते आणि ह्या नरसिंह सरस्वतीला औदुंबर मध्ये वास्तव्य करत असताना तिथं 64 योगिनी या त्यांच्या सेवेसाठी होत्या. तर दुपारच्या वेळेस ती जी कृष्णा नदी आहे ही कृष्णा नदी दुभंगायची आणि त्याच्यातून 64 योगिनी ह्या वरती यायच्या आणि त्या नरसिंह सरस्वतीने घेऊन परत त्या नदीमध्ये लुप्त व्हायच्या आणि तिथं जाऊन सुवर्ण माणिक मोत्याच्या सिंहासनावरती त्यांना बसवायच्या आणि त्यांची पूजा अर्चा त्या ठिकाणी त्या करायच्या. असे रोजचा हा दिनक्रम एकदा एका नावाड्याने पाहिला आणि तो नावाडी सुद्धा त्यांच्या बरोबर त्या नदीमध्ये गेला. नदीमध्ये गेल्यानंतर मग ते नरसिंह सरस्वतीच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याला वरदान दिलं, तुझी सर्व गरिबी दूर जाऊन तू सुद्धा श्रीमंत होशील, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, परंतु हा झालेला वृत्तांत कोणाला सांगायचा नाही आणि जर तू सांगितलं तुझा मृत्यू त्या ठिकाणी होईल. आणि मग तो नावाडी नरसिंह सरस्वतींचा भक्त होतो आणि एक दिवस त्याला असं वाटतं की मला प्रयाग, काशी आणि गयेचं दर्शन. म्हणून नरसिंह सरस्वती त्याला सकाळी घेऊन जातात आणि संध्याकाळी सर्व तीर्थांचं स्नान आंघोळ करून दर्शन करून त्याला तिथं सोडतात आणि मग तो चातुर्मास झाल्याच्या नंतर नरसिंह सरस्वती म्हणतात की मी आता पुढील मार्गाला मी जाणार आहे. परंतु याच काळामध्ये काय होतं की ह्या 17व्या अध्यायामध्ये बेलवडी म्हणून गाव आहे औदुंबरच्या बरोबर ऑपोजिट साईडला पलीकडच्या बाजूला. त्या बेलवडीला भुवनेश्वरीचं मंदिर आहे. तर कोल्हापूर मधून एक ब्राह्मण अतिशय मंद बुद्धीचा, त्याला सुद्धा अवहेलना सहन करावी लागते. तो त्या भुवनेश्वर देवीच्या दर्शनाला आला आणि भुवनेश्वर देवीला त्यांनी विनंती केली की मी असं एवढं काय पाप केलंय की मला हे अपमान सहन करावे लागतात. तो विना अन्न पाण्याचा त्या ठिकाणी 3 दिवस राहिला तरी सुद्धा देवी त्याला प्रसन्न झाली नाही. आणि 4थ्या दिवशी त्यांनी काय केलं की ती जीभच आपली कापून देवीला अर्पण केली. जर तुम्हाला आता प्रसन्न नाही झाली तर मी माझं शिर सुद्धा कापून तुझ्या चरणी अर्पण करीन. आणि त्यावेळेस ती भुवनेश्वरी देवी प्रसन्न होऊन त्याला सांगितलं की पलीकडच्या काठावरती जा पश्चिमेला आणि तिथे रीतिवेश धारण करून जे बसलेले आहेत नरसिंह सरस्वती त्यांचं दर्शन घेतेस तुझा उद्धार करतील. आणि मग तो तिकडे गेल्यानंतर नरसिंह सरस्वतीचं दर्शन घेतलं आणि त्याचा उद्धार त्या ठिकाणी नरसिंह सरस्वतींनी केला. हा 17व्या अध्यायामध्ये येतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस नरसिंह सरस्वती औदुंबर सोडून पुढील कार्यासाठी गंगापूरकडे नरसोबाच्या वाडीकडे निघाले त्यावेळेस 64 योगिनींना खूप दुःख झालं. आता आम्ही काय करायचं, तुम्ही तर जाणार आणि श्रीपादांचा नरसिंह सरस्वतीचा तो सहवास एवढा लाभलेला, रोज त्यांची पूजा अर्चा दुपारची एवढा असताना नरसिंह सरस्वती औदुंबर सोडून जाणार आहे. पण नरसिंह सरस्वतींनी त्यांना वरदान असं दिलं की मी कुठेही जाणार नाही, या ज्या माझ्या पादुका आहेत इथंच माझं ह्या औदुंबराच्या वृक्षाखाली माझं वास्तव्य राहील. तुम्ही तुमच्या पद्धतीने रोज पूजा अर्चा करा. जी श्री सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असेल किंवा संक्रांतीच्या काळामध्ये त्या औदुंबर क्षेत्री येईल आणि 7 वेळा स्नान करील,
तिची सर्व दुःख पाप मी हरण करेन. एखाद्या स्त्रीला मूल नसलं होतं तिला सुद्धा मूल होण्याचं वरदान या ठिकाणी मिळेल असं वरदान त्यांनी 64 योगिनींना दिलं आणि ते पुढे नरसोबाच्या वाडीला निघाले. नरसोबाच्या वाडीला सुद्धा त्यांनी अशाच बऱ्याचशा लीला त्या ठिकाणी केल्या आणि 12 वर्ष नरसिंह सरस्वती नरसोबाच्या वाडीला होते. नरसोबाच्या वाडीला नरसिंह सरस्वतीची राजधानी देखील म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी सुद्धा कृष्णा आणि कुठली नदी बाबा पंचगंगा, या 2 नद्यांचा संगम, कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम या नरसोबाच्या वाडीला आहे. आणि त्यानंतर ते गाणगापूरकडे निघाले. 12 वर्ष तिथं मुक्काम करून यानंतर 18व्या अध्यायामध्ये तो घेवड्याचा वेल आपण मगाशी जी स्टोरी सांगितली, जी कथा सांगितली, तीच ह्या 18व्या अध्यायामध्ये आहे. त्याचा उद्धार नरसिंह सरस्वतींनी केला. 19व्या मध्ये औदुंबर महिमा आणि 64 योगिनी यांचा देखील महिमा 19व्या अध्यायात आहे. 31व्या अध्यायामध्ये प्रतिवता धर्म आचरण 31व्या मध्ये आहे. 32व्या अध्यायात विधवा आचरण धर्म या ठिकाणी सांगितलेला आहे. बरेच या ठिकाणी काही अध्यायामध्ये वांज म्हशीला देखील दूध तो पाना आलेला आहे. त्यानंतर प्रतिवता धर्म सांगितले, म्हशीला दूध काढले. ब्रह्म राक्षसाला देखील मुक्ती त्यांनी त्या ठिकाणी गाणगापूरमध्ये दिलेली आहे. बऱ्याचशा लोकांना भूत प्रेत पिशाच असं वेड्यावानी होतं बघा. मग लोक काय म्हणतात की याला गाणगापूरला घेऊन जा. तर गाणगापूरला का न्यायचं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस नरसिंह सरस्वती गाणगापूरमध्ये गेले आणि गाणगापूरमध्ये गेल्यानंतर त्यांना संगमावरती जायचं होतं. संगमावरती जायचं असताना त्या ग्रामाधिपती जो होता त्यांनी त्यांना थांबवलं की जाऊ नका, ह्या पुढल्या झाडावरती मोठा ब्रह्म राक्षस आहे, तो तुम्हाला त्रास देईल. तरी सुद्धा नरसिंह सरस्वती त्या ठिकाणी गेले आणि त्या झाडापाशी गेल्यानंतर तो ब्रह्म राक्षस मानवी रूप धारण करून आला आणि त्यांच्या पाया पडला की किती दिवस झाले मी तुमची वाट पाहत होतो, मला या मुक्ती द्या. म्हणून हे भूत प्रेत पिशाच जे आहे त्या नरसिंह सरस्वतीच्या दर्शनाने निघून जातात आणि त्यांना मुक्ती मिळते. म्हणून गाणगापूर लोक आपली घेऊन जातात. यानंतर त्रिविक्रम यतींना विश्वरूप दाखवले. त्रिविक्रम राजा जो आहे म्हणजे त्रिविक्रम जो आहे तो दत्त महाराजांची पूजा करायचा, अर्चा करायचा, परंतु नरसिंह सरस्वतीला मानत नव्हता. मग एक दिवस नरसिंह सरस्वती त्याच्यापाशी गेले आणि मग त्याला विश्वरूप दाखवलं त्रिविक्रमाला या अध्यायामध्ये. त्यानंतर 35व्या अध्यायामध्ये भास्कराने तयार केलेल्या 3 माणसांच्या स्वयंपाकात 4000 माणसे ब्राह्मणांचे भोजन या ठिकाणी करवले. तर हा भास्कर कोण आहे? तर हा सुद्धा नरसिंह सरस्वतींचा भक्तच होता, ब्राह्मण होता. त्याची खूप इच्छा होती की गाणगापूरला जाऊन आपण अन्नदान करावे. आणि ज्यावेळेस तो गेला अन्नदान करण्यासाठी तर त्याच्याकडे 2 लोक जेवतील एवढा शिदा त्या ठिकाणी होता. पण त्याची खूप इच्छा होती, तो रोज जेवण तिथं करायचा. आणि एक दिवस नरसिंह सरस्वतीला कळलं की याची इच्छा ब्राह्मण भोजनाची आहे. मग त्यांनी सांगितलं की आज ब्राह्मण भोजन गाणगापूरमध्ये होणार आहे. भास्कराने ब्राह्मण भोजन त्यांच्याकडून होणार आहे. पण त्या सर्व ब्राह्मणांना असं होतं की 2 माणसं एक शीत तरी आपल्या वाट्याला येईल का त्या जोगदारामधून. आणि हे नरसिंह सरस्वतीला कळत होते की काय चर्चा झाली. ठीक आहे, भास्कराचार्यांना म्हणले तुम्ही जेवणाची तयारी करा आणि 4000 लोक जेवतील एवढ्या पत्रावळ्या वाढायला सुरुवात करा आणि सगळ्यांना घरोघर जाऊन सहकुटुंब चूलबन आवडणं तुम्ही द्या. तसंच भास्करांनी केलं, चूलबन आवडणं दिलं आणि त्या 2 किलो जोंधळातून 4000 माणसं त्या ठिकाणी जेवून उठली आणि त्यांनी आशीर्वाद भास्कराला त्यांनी दिला. भास्कराला दिल्यानंतर ते कृतकृत झाले. हा 38व्या अध्यायामध्ये येतो. 39व्या अध्यायामध्ये 60 वर्षाच्या वांज स्त्रीला सुद्धा संतान प्राप्त झाले, गंगा तिचे नाव. त्यानंतर 40व्या अध्यायामध्ये श्रीगुरूंनी वाळलेल्या काष्टाला सजीव करून नरहरी ब्राह्मणाचे कुष्ठरोग बरा केला. हा जो नरहरी जो ब्राह्मण आहे त्याला कुष्ठरोग या ठिकाणी होता
परंतु एक औदुंबराची वाळलेली काठी नरसिंह सरस्वतींनी त्यांना दिली आणि याला रोज पाणी तुम्ही त्रिवेणी संगमावरती स्नान करा आणि याला तुम्ही मनोभावे पाणी घाला. तुमचं मन जर स्वच्छ असेल, तुमची भक्ती जर प्रामाणिक असेल तर याला पालवी फुटेल आणि तुमचा कुष्ठरोग बरा होईल. आणि एक दिवस असंच नरसिंह सरस्वती आपल्या भक्तांच्या लवा जाण्यासमयी त्या ठिकाणी येत होते आणि त्यांनी पाहिलं की हा मनोभावे त्या ठिकाणी आपली भक्ती करतोय, जे सांगितलंय तो विधी करतोय आणि आपल्या कमंडलूमधील जल त्यांनी त्या काठीवरती शिंपडलं आणि त्यातून पालवी फुटली आणि त्याचे कुष्ठरोग तो बरा झाला. त्या 4 मधला हा नरहरी, 4 भक्त जे होते त्यांचे शिष्य, त्यातला हा नरहरी, त्याचा कुष्ठरोग त्यांनी बरा केला. यानंतर 41-42 पंचकोश यात्रा, काशी क्षेत्र महिमा, संगमावरती गेल्यानंतर काशी क्षेत्राचा महिमा, पंचकोश यात्रा, या सर्वांचं वर्णन या अध्यायामध्ये येतं. यानंतर 44व्या अध्यायामध्ये श्रीशैल्य यात्रा, शिवरात्री महिमा, विणकर कोष्टी हा जो भक्त त्यांच्याकडं त्यांचा होता. तर एक दिवस असं शिवरात्र येते आणि या गाणगापूर मधून अनेक लोक श्रीशैल्याच्या मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला जातात आणि हा जो विणकर कोष्टी असतो हा काय जात नाही. त्याचे आई वडील सुद्धा म्हणतात, अरे बाबा शिवरात्र आहे, आपण जाऊया दर्शनाला, चल. तर मला काय याची गरज नाही, माझा श्रीशैल्य पर्वत इथंच आहे आणि माझा मल्लिकार्जुन हाच माझा सद्गुरू आहे. इतकी निष्ठा आणि भक्ती या विणकर कोष्टीच्या आपल्या सेवात नरसिंह सरस्वती सद्गुरूंच्या वरती होती. मग हे सद्गुरू त्याला विचारतात, तू गेला नाही, सर्व गाव गेलं, तू गेला नाही. नाही म्हटले, काय यायची गरज, मल्लिकार्जुनच माझ्या समोर आहे, माझे सद्गुरूच माझ्या समोर आहेत, त्यामुळे मला कुठेही जायची गरज नाही. मग सद्गुरू त्यांना म्हणले, तू ये, माझे पाय धर, घट्ट मिठी मार. आणि एका क्षणात त्यांना श्रीशैल्य पर्वतावरती त्यांनी त्याला विणकर कोष्टीला नेलं. विणकर कोष्टीला नेल्यानंतर पातळ गंगेचं स्नान केलं. तिथे त्याला आई वडील भेटले, तू कुठला कसा? नाही नाही म्हटला आणि आमच्या मग हळूच असं तर नाही नाही म्हणले, सद्गुरूंनी मला इथं आणलं आणि बेल पान फुलं आंघोळ करून बेल पान फुलं घेतली आणि मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेले. आणि समोर पाहतात तर काय त्या लिंगामध्ये साक्षात सद्गुरू त्यांना दिसले आणि सद्गुरूच सर्वांची पूजा अर्चा स्वीकार करताना त्यांनी पाहिलं आणि त्या सर्वांच्या आधी परत ते गाणगापूरला आले. असा हा विणकर कोष्टींचा 44व्या अध्यायातला होता. 47व्या अध्यायामध्ये दीपावलीचं वर्णन येतं. त्यांच्या मठामध्ये दीपावली येते आणि मठामध्ये जे काही 7 शिष्य त्यांची मनोभावे पूजा अर्चा करतात आणि ते त्यांना विनंती करतात की सद्गुरू तुम्ही दिवाळीला आमच्या घरी आलं पाहिजे. मग आता 7 शिष्यांच्या घरी सद्गुरू कसे येणार? मग सद्गुरू म्हणतात की तुम्ही ठरवा कुणाच्या घरी यायचं. मग त्यांच्यात तुम्ही वाद होतात की माझ्या घरी आणि मग ते शेवट सांगतात की तुम्ही आमच्या प्रत्येकाच्या घरी यायला हवं, आम्हाला दूर नका लुटू. अशी विनंती केल्यानंतर त्रयोदशीला श्री सद्गुरू यांच्या घरी जाणारच दिवाळीचा पारणा घेण्यासाठी. पण मठातील लोक काय सांगतात की तुम्ही दिवाळीला मठ सोडून कुठेही जायचं नाही, आम्हाला दर्शन. मग सद्गुरू 7 रूप ती घेतात आणि 8वं रूप मठामध्येच ठेवतात प्रत्येकाच्या दर्शनाला. मग 7 शिष्यांच्या घरी फराळ करून येतात आणि कार्तिकी पौर्णिमेला मग सगळे एकत्र मठामध्ये येतात आणि प्रत्येक जण सांगतो की सद्गुरू आमच्या घरी आले होते, फराळ घेतला. मग प्रत्येकाला आले, माझ्या घरी पण आले, हे काय सांगतात की माझ्या घरी आले, नाही खोटा असतात. माझ्या घरी आले, तुमच्या घरी कशी काय आले? मग त्यांनी जी काही वस्त्र सद्गुरूंना दिली होती ती सगळी 7ही भक्तांचे वस्त्र त्यांच्या पायाजवळ होते. आणि मग त्यावेळी त्या भक्तांना कळलं की सद्गुरू 7 रूप 7 भक्तांच्या घरी गेले आणि 8वं रूप त्यांनी मठामध्येच ठेवलं. असा हा वृत्तांत 47व्या अध्यायामध्ये येतो. 48व्या अध्यायामध्ये काय येतं तर जो काही नरसिंह सरस्वती रोज सकाळी आणि संध्याकाळी
त्रिवेणी संगमवरती स्नानाला जायचे आणि दुपारचा वेळ ते मठामध्ये घालवायचे. पण त्या रूटला किंवा त्या रस्त्यावरती एक त्यांचा भक्त होता आणि तो शेती करायचा. शेती करत असताना प्रचंड त्यांचा विश्वास श्रीपादांच्यावरती, नरसिंह सरस्वतींवरती त्यांचा प्रचंड विश्वास, आणि ते रोज त्यांना प्रणाम करायचे. आणि एक दिवस सद्गुरू त्यांच्यापाशी थांबतात. आता काय होते माहिती का, की सद्गुरूंच्या म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभचा उल्लेख माझ्या तोंडून कधी कधी येतोय. त्याचं कारणच असे की श्रीपाद माझ्या एकदम हृदयामध्ये त्यांना मी काढू शकत नाही. आणि श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती एकच आहे, त्यामुळे तुम्ही तो समजून घ्या. आणि सद्गुरू त्याला म्हणतात, अरे का रे, तू रोज मला नमस्कार करतोस आणि तुझ्या नमस्कारचा स्वीकार करतो, नक्की काय तुझ्या मनामध्ये आहे? काही नाही, तुम्ही फक्त माझ्या शेतामध्ये या आणि एक दृष्टी टाका, मला काही नको. मग सद्गुरू त्यांच्या शेतामध्ये जातात आणि त्याला सांगतात की मी जे सांगेन तू ऐकशील? तुला हो म्हणजे हे सर्व पीक आहे ना तू कापून टाक. तो भक्त ते सर्व पीक ते कापून टाकतो, घरी जातो, विळा आणतो. त्याची बायको त्याच्या मागे ओरडत येते, अख्खं गाव ओरडत येतं, एवढं चांगलं पीक आलंय आणि हा त्या संन्यासाचं ऐकतोय आणि आलेलं पीक हे कापून टाकतोय. पण त्याची निष्ठा आणि भक्ती ही सद्गुरूंच्या वरती होती. म्हणून त्यांनी ते विळा घेतला आणि सद्गुरू परत मागे फिरस्तोपर्यंत त्यांनी ते पूर्ण शेत कापून टाकलं. शेत कापून टाकल्याच्या नंतर तिथं जास्त थंडी पडली. थंडी पडल्याच्या नंतर परत पाऊस झाला आणि सर्वांची आलेली पिकं नष्ट झाली. आणि ह्याचं पीक परत ती मुळं ती जमिनी तशीच होती, पाऊस पडल्यामुळे ती परत फुटली आणि भरघोस असं पीक त्या ठिकाणी आलं. त्याचं कारणच असे निष्ठा आणि भक्ती तुमची सद्गुरूंच्या वरती पाहिजे. असाच अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. मी जे काही बोलतो कुणाचं सांगी वांगी तुम्हाला सांगत नाही. मला जे काही अनुभव स्वतः आले मी ते तुमच्या पुढे मांडणार आहे. असंच एका पिठापूरला गेलो, लॉकडाऊन होतं म्हणून मंदिरात गर्दी नव्हती आणि समोर अभिषेक चालू होता. अभिषेक झाला आणि त्यांनी त्या पुजाऱ्यांनी भस्म आणि चंदन असा उचलून माझ्या हातात दिला. आम्ही सुद्धा 7 लोक होतो. तो भस्म त्यांनी माझ्या हातात आणून दिला. मी शेती करत होतो. शेती करत असताना मग आता या भस्माचं चंदनाचं करायचं काय? चंदन तर आपण लावू शकतो, भस्माचं करायचं काय? आणि शेती करत असताना झेंडूचं पीक मी माझ्या शेतामध्ये घेतलं आणि मग त्या झेंडूवरती कुठली कीड पडू नये म्हणून त्या औषधाच्या पंपामध्ये छोटासा भस्म एवढा घ्यायचो आणि त्या पंपामध्ये टाकायचो आणि फवारणी त्या पूर्ण शेताला करायची. असं अनेक वेळा झालं. झेंडूचं पीक मी घ्यायचो आणि झेंडूची फुलं तोडता असा बहर यायचा झेंडूला आणि तो झेंडूचा बहराची फुलं तोडताना अचानक पाऊस यायचा आणि अचानक पाऊस येताना आल्यानंतर अंगावरती काटा यायचा. कारण आता नुकतोच हा बहर आलाय, 2 रुपये मिळणार आहेत आणि हा जर पाऊस पडला तर याचा सगळा नाश होणार आणि आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे. कितीतरी वेळा मी आणि माझी बायको आम्ही दोघंच काम करीत असताना दिवस मावळतीत जायचा आणि पाऊस भरून यायचा ह्या बाजूने. बघा, ह्या बाजूने जर पाऊस आला तर तो आपल्याकडे येत नाही, ह्या चाकणच्या बाजूने जर पाऊस आला तर तो आपल्याकडं येतो, हे लक्षात ठेवायचं. आणि त्या बाजूलाच पाऊस भरायचा. दत्त महाराजांनी काय विनंती करायचो की दत्त महाराज काय करू, पीक तर हाताशी आलंय आणि पाऊस आलाय. कित्येतरी वेळा पावसाने दिशा देखील बदलली आहे. हे फोटो सांगत नाही, स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि मग ही अशीच फवारणी मी त्या झेंडूच्या फुलांच्या वरती करायचो. कधी कधी ते खत जे आपण लावायचो ना त्या झाडांना, तर त्या खतामध्ये सुद्धा मी तो भस्म किंवा त्या होमची जी रक्षा आहे ते रक्षा घेऊन आल्यानंतर त्या खतामध्ये टाकायचो. आणि एक दिवस असंच झालं, फवारणी करत असताना अचानक ह्या बाजूला पाऊस भरला आणि पाऊस आला म्हणून आम्ही दोघं नवरा बायको गाडीमध्ये बसून घरी आलो तर एवढा पाऊस त्या ठिकाणी झाला की
आम्हाला दोघांना धड जेवणच जायना, धड झोप येईना. कारण पावसाचं प्रमाणच एवढं होतं. त्या 2 झाडं जी झेंडूची लावली होती त्यात 5 फुटाचं अंतर होतं. आणि एवढा भरमसाठ पाऊस त्या दिवशी पडला, आम्हाला झोपता आली नाही. मी सकाळी पहाटे 5 वाजता त्या शेतामध्ये आलो. गाडीची लाईट मारली 4 व्हीलरची. थोडं झाडं पडलेली दिसली आणि मी पिंपरीला फुल मार्केटला आलो. मी आलो तर माझ्या बायकोला काय रिदम निघतोय. ती लगेच बारकी गाडी घेऊन 7लाच दिवस उगवायच्या हजर. आणि मला फोन आला की आपली काही झाडं पडलेली नाही, थोडीशी 25-30 झाडं पडलेली आहेत, ते आपण परत उभी करू शकतो. आणि पिंपरी मार्केट आल्यानंतर 4 ते 5 तालुक्यातले लोक तिथे शेतकरी आपला फुलं घेऊन विक्रीस येतात. मग प्रत्येकाची चर्चा चालू होती की माझ्या शेताचं एवढं नुकसान झालं, माझ्या शेताचं तेवढं नुकसान झालं. पण तुमची श्रीपादांच्या वरती, सद्गुरूंच्या वर जर असीम भक्ती आणि निष्ठा असेल तर तुम्हाला कुठलीही अडचण या ठिकाणी येणार नाही. मग त्या 5 फुटाचं जे अंतर दोन्ही झाडांच्या मध्ये होतं ना, त्याच्या अशी घळई पडली होती. घळई पाण्याचा प्रवाह एवढा होता की त्या 5 फुटामध्ये 2-2 फुटाची घळई पडली होती. बांध देखील फुटला होता. बांध सुद्धा 5-5 फूट 10-10 फूट फुटून गेलेला होता. आणि माझी झाडं तसून तशी होती. तर त्या झेंडूला मला 300 रुपये किलोचा बाजार मिळाला. का? तर मी ते प्रत्येक झाड लावताना सुद्धा प्रत्येक माणसाला सांगायचं, दिगंबरा म्हणा, नामस्मरण होईल, अशी निष्ठा. आणि 10,20,000 रुपये मला त्या 1 एकर मधून त्यावेळेस मिळाले. का? फक्त श्रद्धा आणि भक्ती पाहिजे. आणि कितीतरी लोक मग त्यावेळेस तो प्लॉट माझा पाहायला आले. असा हा 48वा अध्याय की त्या शूद्राला त्यांनी खूप धनवान त्या ठिकाणी केले. 49 आणि 51 मध्ये भीमा अमरचा संगम, गाणगापूर महिमा आणि रजकाचा महिमा या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. तर ह्या 50व्या अध्यायामध्ये रजकाचा उल्लेख येतो. तर हा रजक कोण? श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारामध्ये ज्या रजकाचं त्यांनी मनोरथ पूर्ण केला आणि तू राजा होशील असं त्याला वर्णन दिलं. तो कधी आला त्यांना भेटायला? अवतार समाप्तीच्या पिरियडमध्ये. तर हा यवन होता, हा मुस्लिम राजा होता बिदरचा. तर हा सद्गुरूला भेटायला आला आणि सद्गुरूला भेटत असताना त्यांनी त्यांना विनंती केली आणि सद्गुरूंनी त्यांच्या माथ्यावरती हात ठेवून त्यांना गतजन्माचं सगळं आठवलं. एकतर हा यवन राजा असून हिंदू धर्माच्या सद्गुरूंना तो भेटायला आला. मग ही वार्ता पूर्ण यवन लोकांमध्ये पसरली. यवन लोकांमध्ये पसरल्यानंतर यवन लोक माझ्या दर्शनाला येतील, मला प्रसन्न करतील आणि माझ्या हातून एखादा वर त्यांना जाईल, हे ध्यानात धरून नरसिंह सरस्वतींनी आपला कार्यकाळ संपवण्याचं, अवतार कार्य संपवण्याचं ठरवलं. आलं ना लक्षात? हा रजक आणि अवतार कार्य संपवायला परत शेवटी हा आलाच रजक. आणि नंतर त्यांनी जे आपले 4 भक्त जे होते त्यांना सांगितलं की या कृष्णा नदीमध्ये कर्दळीचं पान, केळीचं पान, फुलं घेऊन एक आसन तयार करा. आता मी निजानंदीला जाणार आहे. तर हे निजानंदीला जात असताना भक्तांना त्या खूप वाईट वाटलं आणि त्यांनी विनंती केली की आपण जाऊ नाही. तर त्यांनी मग ते कारण त्यांना सांगितलं की यवनांचं आता राज्य येणार आहे, त्याच्या आधी मी ह्या अवतार कार्य संपवणार आहे आणि तुम्ही कधीही मला स्मरणात आणा. ज्या काही पादुका या ठिकाणी माझ्या आहेत त्या पादुकांमध्येच माझं वास्तव्य असणार आहे. आता आपण दत्त क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जातो. दत्त क्षेत्रामध्ये गेल्यानंतर पादुका आहे. पिठापूरला जा, पादुका आहे. औदुंबरला जा, पादुका आहेच. नरसोबाच्या वाडीला जा, पादुका आहेच. गाणगापूरला जा, पादुका आहेच. तर श्रीपाद श्रीवल्लभ ज्या पिठापूरमध्ये ज्या पादुका आहेत, ह्या पादुका कशा आल्या माहिती आहे? ह्या पादुका जो
श्रीपाद श्री वल्लभांचा चरित्रामृत ग्रंथ जो शंकर भक्तांनी लिहिला त्यांच्याकडे ताम्र पादुका होत्या. ह्या ताम्र पादुकावरती भास्कराचार्यांनी मंत्र म्हणून त्या सुवर्ण पादुका झाल्या. ह्या सुवर्ण पादुका हिरण्य लोकात गेल्या. हिरण्य लोकातून त्या कारण लोकात गेल्या. कारण लोकांमधून त्या परत महाकारण लोकांमध्ये गेल्या आणि महाकारण लोकांमध्ये कितीतरी वर्ष श्रीपादांनी त्या परिधान केल्या. परत त्या पादुका घेऊन ते श्रीपाद कारण लोकात आले. तिथले सिद्ध पुरुष महापुरुष त्यांना आशीर्वाद दिले. परत त्या कारण लोकात आल्या आणि कारण लोकातले महापुरुष सुवर्ण विमानाने सुवर्ण पादुका घेऊन हे पिठापूरला आले. 350 फूट खोल त्या पादुकांची स्थापना झाली. आता जे आपण पाहतोय पिठापूर ते भौतिक पिठापूर आहे. ते आपल्याला दिसतंय ते कसं पिठापूर आहे भौतिक, पण त्याच्याही खाली सुवर्ण पिठका करून आहे. ते सुवर्ण पिठिका करून कुणाला दिसतं तर ते सिद्ध पुरुषांना त्याचं दर्शन होतं. असं हे सुवर्ण सिंहासनावरती सुवर्ण पादुकांची स्थापना पिठापूरमध्ये झाली आणि शेषनाग 64,000 योगिनी त्यांची रोज पूजा अर्चा करतात. पण त्याच पादुकांच्या वरती आताच्या ह्या पादुका आहेत. मग औदुंबरला मनोहर पादुका आहे आणि नरसोबाच्या वाडीला मनोहर पादुका आहे आणि औदुंबरला विमल पादुका आहे. औदुंबरला विमल, नरसोबाच्या वाडीला मनोहर ह्या पादुका आहेत. पिठापूरला सुद्धा पादुका आहे. पादुका म्हणजे काय की साक्षात त्या पादुकांमध्ये जरी दत्त महाराज असते तरी त्यांचं अस्तित्व त्या पादुकांमध्ये आहे. म्हणून त्या चरणांचे तिथं आकार आहे. त्याला अंगठा आहे, बोटे आहेत 5 आणि पायाचा आकार आहे. अशा त्या पादुका या ठिकाणी आहेत. परंतु गाणगापूरला निर्गुण पादुका आहे. ह्या ज्या पादुका आहेत सगळ्या ह्या पाषाणातल्या आहेत. परंतु गाणगापूरच्या ज्या पादुका आहेत त्या पादुका कशाच्या आहेत हे अजूनही कुणाला सांगता आलं नाही. ह्या पादुका निर्गुण आहेत, त्यांना आकार नाही, परंतु सद्गुरूंचं अस्तित्व त्या पादुकांमध्ये आहे. आणि यानंतर वार शिकीरवार कन्या राशीत गुरु असताना मध्य प्रत्येपदेला सद्गुरू कर्दळी वनात गेले. मग कर्दळी वनात जात असताना कर्दळी वनात त्यांनी अवतार थांबवला, समाप्ती केली. पण का केली की कर्दळी वनात सुद्धा सिद्ध पुरुष महापुरुष कितीतरी वर्षापासून तपश्चर्या करीत होते आणि ती तपश्चर्या ज्यावेळेस सद्गुरूंचं दर्शन होईल त्यावेळेस ते त्यांना कृतार्थ करणार होते. म्हणून नरसिंह सरस्वती सद्गुरू कर्दळी वनात गेले आणि त्या ठिकाणी तपश्चर्येला बसले. आता 300 वर्षानंतर त्याच ठिकाणांवरून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. हा त्यांचा तिसरा अवतार. आलं सगळ्यांच्या लक्षात? नरसिंह सरस्वती आलं ना? जर नसून आलं तर विचार, काही अडचण नाही, तुमच्या शंकेचं मी निरसन करतो. आपला हा सत्संगच आहे. आणि आपण किती भाग्यवान आहोत. आता प्रवचन आपलं थोडस समाप्त झालं असं मी सांगतो, परंतु थोडासा सत्संग आपण घेऊया. आपण भाग्यवान आहोत. कसं भाग्यवान आहोत? आता थोडं पुढे गेलं की रोड आहे. रोडने कितीतरी माणसं येतात जातात. आपल्या सुद्धा मनामध्ये कधीतरी येतं बघा की आपण स्वामींचं दर्शन घ्यायला सकाळी जाऊ बरं का. नको आपण संध्याकाळी जाऊ. आता जरा थोडीशी गडबडी दे, संध्याकाळी आपण नक्की जाऊ. संध्याकाळी सुद्धा होत नाही. त्याचं कारण काय की दत्त महाराजांनाच इच्छा असते की बोडकेने आज मंदिरामध्ये यावं, 2 शब्द सांगावे. माझं काही नाही. तुम्ही सुद्धा आलेत नाही तर दत्त संप्रदायात तुम्ही जॉईन झाले हे सहजासहजी नाही. 7 जन्माची पापे नष्ट झाल्यानंतर तुमचे पुण्य उदयाला येते आणि हे पुण्य उदयाला आल्यानंतर दत्त महाराजच तुम्हाला त्यांच्या सेवेत बोलवतात. आपण कुठेही जात नाही. दत्त महाराज तुमची निवड करतात. या दर्शनाला या. त्यांना वाटलं ना की आज रमेश गोपाळे हे दर्शन आलेले पाहिजे, हे त्यांना वाटतं, म्हणून रमेश गोपाळे तिथं दर्शनाला येतात. आपल्या मनाने आपण जात नाही. हे दत्त महाराजांच्या आणि श्रीपादांच्या मनावरती असते. असं हे आपण पुण्यवान आणि भाग्यवान आहोत. त्याच्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचा ज्यावेळी जन्म पिठापूर मध्ये झाला
तर 100 वर्ष आधी ते सत्पुरुषांना दर्शन देत होते. मग 100 वर्ष आधी दर्शन देत होते, तर त्यांनी दत्त महाराज साक्षात पिठापूरमध्ये अवतार नाही, पहिला अवतार श्रीपादांच्या रूपाने. मग ती भूमी कितीतरी वर्षापासून पवित्र करण्याचं काम चालू असेल, बरोबर ना? पवित्र करण्याचं काम ते चालू असेल. आणि चरित्रामृतामध्ये ज्यावेळेस ते लिखाण झालं, श्रीपादांचा जन्म होणार आहे हे लिहिलेलंच होतं. मग त्यांच्याबरोबर कोण कोण जन्म घेणार, त्यांची आई कोण होणार, त्यांचे वडील कोण होणार, आजोबा कोण होणार, बहिणी कोण होणार, भाऊ कोण होणार, हे सगळं लिहिलेलं असणार आहे, बरोबर ना? आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृतामध्ये नंतर डायरेक्ट 33व्या पिढीचं वर्णन आहे. 10व्या पिढीचं वर्णन नाही, 12व्या पिढीचं नाही, 20व्या नाही, 30व्या नाही, डायरेक्ट 33व्या पिढीचं वर्णन आहे. की जी 33वी पिढी मल्हारी गोविंद दीक्षितुल्लू यांनी आपल्या पिढी संस्कृत ग्रंथ तेलुगू मध्ये लिहिला आणि तो देवस्थानला दिला आणि त्याची मग अनेक भाषात रूपांतर होऊन आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ काय आहे हे कळायला लागले. आज त्यांची 34वी पिढी तिथं आहे. पिठापूरला माझ्या बरोबर कोण कोण आला असं तर त्यांनी आपण त्यांच्या घरी गेलो होतो. मग 33वी जी पिढी आहे, 34व्या पिढीचं वर्णन जर चरित्रामृतामध्ये जर आलेलं असेल तर मग आपण सुद्धा किती भाग्यवान आहे की आपल्याला ती पिढी पाहिली. मग आपला पण कुठेतरी उल्लेख असेल ना की कुंजीर बाबा 34व्या पिढीच्या संपर्कात येणार आहे, बोडके त्यांच्या संपर्कात येणार आहे, त्यांचं घरचं पाणी प्यायला मिळणार आहे, त्यांच्या घरचं जेवण मिळणार आहे. आपण भाग्यवानच आहे की नाही? जर आपण आपल्या आजोबांच्या पंजोबांच्या जर जन्माला गेलो असतो 34वी पिढी आपल्याला पाहायला मिळाली का? आजही आहे. पिठापूर पासून 120 किलोमीटर वरती विरवाश्रम आहे आणि त्या विरवाश्रमामध्ये ही कुटुंब राहते. मग श्रीपाद श्रीवल्लभ संन्यासी होते, मग त्यांची 33वी 34वी पिढी कुठून आली? आता हा प्रश्न आहे. तर श्रीपाद श्रीवल्लभ हे संन्यासी तर होतेच, परंतु त्यांची जी आई माता सुमती आणि तिचे वडील जे आहेत बाप्पांना शाळे, म्हणजे आईच्या रिलेशन मधून आलेली पिढी, आईचे रिलेशन नाही मामा. परंतु मामा जरी असले तरी ते माझे वंशजच आहे. जोपर्यंत ते माझी भक्ती करतील, मला स्मरण करतील, तोपर्यंत माझी कृपा दृष्टी त्यांच्यावर राहतील, असं वर्णन या चरित्रामृतामध्ये आलेलं आहे. ओके, अजून काय? आता आपण नामस्मरण करू. तर नामस्मरण करत असताना पहा, नामस्मरण करत असताना दत्त प्रल्हादाचं उदाहरण आपल्याला देता येईल. किती त्यांचे हाल झाले, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये सुद्धा त्यांना टाकण्यात आलं. आपल्याला किती सुद्धा अडचण येऊ द्या ना, नामस्मरण करा, कुठेही करा, भांडी धुता धुता, कपडे धुता धुता तुम्ही नामस्मरण करा. हे अवधूत आहे. हे अवधूत जे आहे ना, तुम्ही जसं कपडे धुवून धुवून जसा मळ काढता तसे ते आपला मळ काढणार म्हणून हे अवधूत आहे. स्वयंपाक करताना करा, आपण गाडीमध्ये जरी बसलो तरी नामस्मरण करा. कुठल्याही विधी नियम नाही, वेळ कुठलीही असो तुम्ही नामस्मरण करा. आपण थोडस नामस्मरण घेऊया, चालेल ना? मला सांगत्या. आता आपण काय करू, एक 4-5 मंत्र घेऊया. आपण जे मंत्र म्हणतो ते कुणी लिहिले, कशी लिहिले हे देखील आपल्याला माहिती नसतात. आपण त्याची सुद्धा माहिती आपण घेऊ आणि सांगूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आता हा मंत्र कोणी लिहिला माहिती आहे? संत तुकाराम. लक्षात ठेवायचा, मी बरेचसे परिश्रम घेऊन हे सगळं तयार केलेलं आहे. मी काय कीर्तनकार प्रवचनकार नाही, फक्त वाचनावरती मी तुमच्या पुढं बसलेलो आहे आणि मांडत आहे. तर जय जय रामकृष्ण हरी हा संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आहात. मग हा मंत्र कोणी दिला? हात वरती करून मला सांगा. श्री स्वामी समर्थांचे दोन भक्त होते, निस्सिम, बाळाप्पा आणि सोडाप्पा. त्यातील बाळाप्पा जे आहेत यांनी हा श्री स्वामी समर्थ मंत्र लिहिला आणि बोलला. लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आता श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. हा मंत्र कसा आला माहिती? साक्षात हनुमंतांनी रामदास स्वामींना दिलेला आहे. मग रामदास स्वामी कोण आहेत माहितीये? श्रीपाद श्रीवल्लभांचे मोठे बंधू श्रीधरराज शर्मा यांनी अवतार घेतला रामदास स्वामींच्या रूपाने. आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे 2 नंबरचे भाऊ रामराज शर्मा यांनी ज्यांनी पिठापूरचा शोध लावला, श्रीधर शर्मा जे सज्जन काळात होते, श्रीधर शर्मा, रामराज शर्मांनी श्रीधर शर्मांचा रूपाने ते आले. आणि त्यांच्या आजोबा जे होते, त्यांच्या आजोबांबरोबर जे होते नरसिंह वर्मा, हे जे नरसिंह वर्मा होते त्यांनी गाय भेट दिली त्यांना. दुधाची अडचण होती श्रीपादांची, म्हणून त्यांना गाय भेट दिली. म्हणून ही गाय भेटाचं फलस्वरूप नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने अवतरित झाले. तर हा मंत्र बजरंग बलीकडून रामदास स्वामींना मिळाला आणि तो प्रचार आणि प्रसार या ठिकाणी झाला. यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचं जे चरित्र आहे आणि गुरुचरित्र आहे, यातला मूळ मंत्र कोणता आहे? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबरा. मूळ मंत्र काय आहे? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबरा. हा दत्त म्हणताना ना जीभ जड होते. आणि टेंबे स्वामी जे आहेत दत्त संप्रदायातले, ते कुरुमपूरला तपश्चर्याला गोळीमध्ये असताना त्यांना हा मंत्र सुचला. कुठला? भक्तांना पटकन म्हणता यावा. कुठला मंत्र सुचला? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्री दत्ता दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. यानंतर आपण मेडिटेशन करतो. मेडिटेशन डोळे बंद करून तुम्हाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो. आपण आज काय करू? डोळे उघडे ठेवून मेडिटेशन करू. कसं करायचं? त्याला एक मंत्र आपल्याकडे आहे. पण हा मंत्र म्हणताना तुम्हाला साक्षात दत्त महाराजांचं दर्शन होणार. मग ते कसं होणार? दत्त महाराज तुम्ही उभे राहून तुम्हाला दर्शन देणार आहे का? नाही. तुमच्या अंगात मुंग्या आणि तुम्ही मनोभावे जर त्यांचं स्मरण जर केलं ना तर तुम्हाला साक्षात दत्त महाराजांचं देखील आज दर्शन होणार. नरसिंह सरस्वतीचं दर्शन होणार. आज स्वामीच आपले नरसिंह सरस्वतीच्या रूपामध्ये भावने सजवलेले आहे. किती छान आरस त्या ठिकाणी स्वामींची केलेली आहे. सर्वांनी डोळे भरून पाहण्यासारखं आहे आज. तर हा मंत्र कुठला आहे?
हा मंत्र नवनाथ चरित्रामृत ग्रंथ कोणी कोणी वाचला मला सांग. वाचला, बाबांनी वाचला. हे कुंजीर बाबा आहेत. हे बाबा राठीचे, त्यांचं वय 80 आहे. वयाच्या 10व्या वर्षापासून दत्त भक्ती करतात. त्याचा चेहरा बघा किती फ्रेश, काय नामस्मरण असतात. तर आपण जो हा नवनाथ चरित्रामृत जो ग्रंथ पाहणार आहे, ह्या ग्रंथामध्ये 48व्या अध्यायामध्ये नागनाथ महाराज, माहिती ना नागनाथ महाराज नवनाथांपैकी एक. तर हे नागनाथ महाराज तपश्चर्येला आपल्या गुहेमध्ये बसतात आणि गुहेमध्ये बसल्यानंतर आपले शिष्य ते दाराच्या समोर उभे करतात की जेणेकरून कुणी आतमध्ये येऊ नये आणि त्यांना डिस्टर्ब करू नये किंवा त्यांच्या तपश्चर्येमध्ये कुणीही भंग आणू नये म्हणून ते शिष्य उभे करतात. आणि एक दिवस काय होतं, मच्छिंद्रनाथ महाराज नेमके त्या ठिकाणी येतात आणि त्यांना ते काही पसंत पडत नाही. असं कोण आहे की आपल्या शिष्यांना, आपल्या भक्तांना दर्शन द्यायचं सोडून हा शिष्य डायरेक्ट दारामध्ये उभे करतोय, ह्याला आपण आदर घडूया. आणि त्यावेळेस काय होतं, नागनाथ महाराजांचं आणि मच्छिंद्रनाथाचं घमासान असं युद्ध त्या ठिकाणी संपन्न होतं. पण नागनाथ महाराज खूप चतुर असतात. ते काय करतात, गरुडास्त्र पहिलं बांधून ठेवतात. गरुडास्त्र बांधून ठेवल्यामुळं मग ते नागास्त्र सोडतात आणि नागास्त्र मच्छिंद्रनाथ महाराजांच्या अंगावरती गेल्यानंतर मग ते घायाळ होतात मच्छिंद्रनाथ महाराज. आणि दत्त महाराजांना अर्थ हात देतात. आता अर्थ हात दिल्यानंतर मग नागनाथ महाराजांना कळतं की हेच आपले गुरु बंधू असावे. त्यांनी दत्त महाराजांचं नामस्मरण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. मग त्या मच्छिंद्रनाथांच्या मुखातून कोणता मंत्र गेलेला असेल, आता 100% तुम्हाला दत्त महाराजांचं दर्शन होणार. कुणीही शांत बसायचं नाही. म्हणून भावे टाळ्या वाजवा आणि माझ्या मागे म्हणा. तुम्हाला म्हणता नाही मी हे गृहीत करतो, पण माझ्या मागे सर्वांनी म्हणा. 100% दत्त महाराज तुम्हाला दिसणार. डोळे बंद करा तरी दत्त महाराज दिसणार आणि उघड्या डोळ्याने मेडिटेशन करा तरी सुद्धा तुम्हाला दत्त महाराज दिसणार. दत्त 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 श्री गुरुदेव दत्त. दत्त 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 श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दत्त 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 श्री गुरुदेव दत्त.
पे नहीं आओगे तब तक ये अवधूत तुमको ऐसा कपड़ा धोता है, ऐसा धोएगा। बोलो अवधूता 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 श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। झाले काही चुकला असेल तर लहान मुलावानी आपल्या मुलावानी भावावानी समजून जी काही चुकी झाल्या सामान्य प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि सर्वांचे आभार। 2 तास आपण कुठलेही चुळबुळ न करता बसले त्याबद्दल सर्वांचे आभार। गुरुदेव झालं का दर्शन?